लाभालाभ न धरावे मना माझी. साधा सोपा या ओवीचा अर्थ आहे संतोष म्हणजे आनंद, सुखी संतोषानं यावे. म्हणजे सुखाच्या क्षणामध्ये फार आनंदी होऊ नये, दुःखी विषादानं भजावे, दुःखाचा फार खेद करू नये, विषाद करू नये. लाभालाभ न धरावे मना माझी, लाभ आणि हानी याचा विचार करू नये. म्हणजे ही ओवी जी आहे याच्यामध्ये भगवान परमात्मा आपल्याला हे समजावून देतात की सुख कसं समजून घ्यायचं, दुःख कसं समजून घ्यायचं आणि लाभहानीचा विचार न करता तटस्थ भावनेनं, विरक्त भावनेनं, निस्पृह भावनेनं, निष्कलंक भावनेनं आपलं जीवन कसं जगायचं. मुळात गीता ही आपल्या सगळ्यांना कसं जगावं हे शिकवणारा ग्रंथ आहे आणि आपल्या हिंदू धर्माचा तो एक पवित्र धर्मग्रंथ आहे. यस. तर अशा गीतेबद्दल बोलताना म्हटलं जातं की शास्त्रामध्ये गीता, पातिव्रत्यामध्ये सीता आणि प्रेमामध्ये माता यांच्या इतकं श्रेष्ठ कोणी नाही आहे. आणि त्या गीतेच्या श्लोकाचा अनुवाद करत असताना, संस्कृतातली गीता प्राकृतामध्ये आणत असताना ज्ञानेश्वरांनी त्याच्यामध्ये अनेक रसांचा परिपोष करून ग्रंथराज ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सिद्ध केला. आणि ज्यांना संस्कृत कळत नाही, तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांना, ते संस्कृतातलं ज्ञान प्राकृतामध्ये आणून दिलं. आज आपण सगळेजण आपल्या जीवनाकडे बघत असताना सुख आलं की आपण हुरळून जातो, दुःख आलं की आपण गर्भगळीत होतो, लाभ झाला तर आपण आनंदी होतो, हानी झाली तर आपण दुःखी होतो. परंतु सुखाकडं, दुःखाकडं, लाभाकडं, नुकसानीकडं, हानीकडं कसं बघावं, एकंदरीत आपण आपल्या जीवनाकडेच कसं बघावं, आपला नेमका धर्म कोणता आहे. धर्म जगामध्ये खूप आहेत. ओशो तर म्हणतात की जगामध्ये 300हून अधिक धर्म आहेत आणि त्याच्यातले 4 धर्म, मुख्य 4 धर्म हे आपल्या भारतामध्ये निर्माण झालेले आहेत. हिंदू धर्म ही जगाला भारताने दिलेली देण आहे, बौद्ध धर्म ही जगाला भारताने दिलेली देण आहे, जैन धर्म ही जगाला भारताने दिलेली देण आहे, शीख धर्म ही भारताने जगाला दिलेली देण आहे. 4 धर्मांची जननी आहे तुमचा माझा भारत. आणि आणखी धर्म निर्माण करण्याचं स्वातंत्र्य आपल्या घटनेनंच आपल्याला दिलेलं आहे, आपल्या राज्यव्यवस्थेनंच आपल्याला दिलेलं आहे की तू तुझ्या धर्माप्रमाणे, तुला जो धर्म आवडेल त्या धर्माप्रमाणे वाग, जग. फक्त इतरांच्या धर्मामध्ये ढवळाढवळ करू नकोस. ही घटनेने देव मानण्याचं आणि देव न मानण्याचं सुद्धा स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि अध्यात्माने सुद्धा देव मानण्याचं आणि न मानण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. पूर्वी आस्तिक आणि नास्तिक याची आत्ताची व्याख्या वेगळी आहे. आता आपण जो देव मानतो त्याला आस्तिक म्हणतो आणि जो देव मानत नाही त्याला नास्तिक म्हणतो. परंतु खरी सुरुवात याची अशी झालेली आहे की जे वेदांना मानत होते त्यांना आस्तिक म्हटलं जायचं आणि जे वेदांना मानत नव्हते त्यांना नास्तिक म्हटलं जायचं. अध्यात्मामध्ये सुद्धा स्वातंत्र्य आहे. फक्त जीवन जगत असताना तू समजून उमजून जग. एखादा माणूस म्हणतो ना, मला धर्मबिर्म काही कळत नाही, मी माणसाशी माणसासारखा वागतो, हा खरा धार्मिक माणूस मला वाटतं. खरा धार्मिक कोणाला म्हणायचं? ह्या माणसाला म्हणायचं. हे बघा, अडाणी माणसं अशीच बोलतात की मला याच्यातलं फारसं कळत नाही पण तो सगळं सांगून टाकतो. तसं बरेचसे लोक धर्माचा जो बाजार आपण आज जगामध्ये झालेला बघतोय आणि जगामध्ये 300 धर्म आहे. या 300 धर्मामध्ये प्रत्येकाला आपला आपला धर्म प्रिय असतो आणि तो असलाच पाहिजे. परंतु तो धर्म समजून उमजून घेणं, धर्म शेवटी कशासाठी आहे? आता आपलं जवळे गाव हे मार्क्सवादी विचारांचं गाव आहे, कम्युनिस्ट विचारांचं गाव आहे. मार्क्सनेच धर्माची व्याख्या करताना सांगितलं की मॅन मेक्स रिलिजियन, रिलिजियन डज नॉट मेक्स मॅन. धर्म हा शेवटी मानवाने निर्माण केलेला आहे
आणि मानवाने निर्माण केलेली जी गोष्ट आहे ती मानवाच्या हितासाठी. म्हणून आपल्याला धर्म समजून घेत असताना फार आपण आध्यात्मिक सखोल विचार करत गेलो तर आपल्या बुद्धीमध्ये अनेक विचारांचे गुंते तयार होतात. परंतु धर्म समजून घेणं, अध्यात्म समजून घेणं याचा दुसरा अर्थ आहे की आपल्या स्वतःचं जीवन समजून घेणं. अध्यात्म शब्दाचा जर विग्रह केला तर अधिक आत्मा म्हणजे अध्यात्म. अधिक आत्मा म्हणजे काय? स्वतःला तपासणं. स्वतःला तपासणं याचंच नाव अध्यात्म आहे. आपण त्या अध्यात्माच्या फुटपट्ट्या, मीटरपट्ट्या, ते मेजरमेंट्स आपण दुसरीकडे लावून बघतो. आपण अध्यात्माच्या सहाय्याने देवाला तपासून बघतो, खरंच मला प्रसन्न होतो की नाही. आपण एखाद्या भक्ताला तपासून बघतो, याची भक्ती खरी की खोटी आहे. पण अध्यात्म हे खऱ्या अर्थानं स्वतःला तपासण्यासाठी असतं. स्वतःला तपासणे हा अध्यात्माचा साध्या सोप्या मराठीतला अर्थ आहे. आणि म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतायत की सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. सुखाने उन्मत्त होऊ नकोस आणि दुःखाने हादरून जाऊ नकोस. आता सगळ्यात जगामध्ये सगळ्यात मोठं दुःख कोणतं असतं तर सगळ्यात मोठं दुःख असतं मृत्यूचं. दुःखाच्या अनेक छटा आहे. मी निराश झालो, नैराश्य. मी त्रस्त झालो, वैतागलो, मी दुःखी झालो, मी कष्टी झालो, मला खूप श्रम पडले, मला कोणी त्रास दिला. या दुःखाच्या अनेक छटा आहेत. पण सगळ्यात मोठं दुःख आहे जगामधलं मृत्यू. मृत्यू इतकं मोठं भय नाही, मृत्यू इतकं मोठं दुःखही नाही. आणि मृत्यूच्या प्रसंगाला आपण दशक्रियेच्या निमित्तानं बघा, ते कुटुंब, ते परिवार मृत्यूच्या प्रसंगाला सामोरं जात असतात. आणि मृत्यूच्या प्रसंगाला सामोरंही आपल्या जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला जावं लागतं. म्हणजे गेले विद्येचे सागर, गेले बळाचे डोंगर, गेले धनाचे कुबेर, मृत्यूपंथी. मृत्यूपंथी किती विद्वान असू द्या, गेले विद्येचे सागर, विद्वानाला सुद्धा मृत्यू आहे. गेले बळाचे डोंगर, किती बलवान असू द्या, बलवान माणसाला सुद्धा मृत्यूला सामोरं जावं लागतं. गेले धनाचे कुबेर, कुबेराला लाजविल एवढा धनाचा साठा असला तरी त्याचं एक सेकंदानं सुद्धा, एक सेकंद कशाला, एका श्वासाने सुद्धा आयुष्य वाढवता येत नाही. आपण सगळेजण आपलं आयुष्य वर्षांमध्ये मोजतो. काळ आपण तासांमध्ये मोजतो, मिनिटांमध्ये मोजतो, दिवसांमध्ये मोजतो, महिन्यांमध्ये मोजतो, वर्षांमध्ये मोजतो. धन आपण रुपयांमध्ये, पैशांमध्ये मोजतो. अमेरिकेत गेलो तर डॉलरमध्ये मोजतो. परंतु देव आपलं आयुष्य आहे ना श्वासांमध्ये मोजत असतो. देव वरतून खाली येताना आपल्याला एक ठराविक श्वासांचा कोटा देतो. आणि आपल्याला दिलेला श्वासांचा कोटा संपला की एक श्वाससुद्धा तो आपल्याला एक्स्ट्रा देत नाही. आपण म्हणतो इतके वर्ष आणि तितके वर्ष. देव काय देतो तर देव आपल्याला श्वास मोजून देतोय. श्वासांचा कोटा संपला की इथलं इहलोकीचं आपलं कर्तव्य संपलं. आणि कर्तव्य संपलं की अवतारांना सुद्धा जावं लागतं. येथे उरो आले नाही अवतार, अवतार सुद्धा इथं उरलेले नाहीत. असे आपल्यासारखे पामर जीवजंतू किती आहेत की त्यांना जावंच लागणार आहे. आणि रामदास स्वामींचा एक सुंदर श्लोक आहे बघा. ते म्हणतात, एक मरे त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. एक मरतो, दुसरा त्याचा शोक करतो. परंतु हा शोक करत असताना आपण सगळेजण मरणाच्या दिशेनं जातोय. आपल्या सगळ्यांच्या प्रवासाचा आपण कधी विचार केला तर आपला प्रवास जन्माच्या दिशेनं चालू आहे का मृत्यूच्या दिशेनं चालू आहे? तर आपल्या सगळ्यांचा प्रवास रामदासांनी सुंदर शब्दात सांगितलं, एक मरे त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. यम आणि धर्मराजाची जेव्हा भेट झाली तेव्हा यमाला धर्मराजाने प्रश्न विचारला की तुला सगळ्यात जास्त हसू कधी येतं?
तेव्हा यम म्हटला होता की मला सगळ्यात जास्त हसू कधी येतं माहिती का, जेव्हा एखादी प्रेत यात्रा चाललेली असते, एक प्रेत चौघांच्या खांद्यावर ते वाहून नेत असतात आणि ते चौघजण अशा आविर्भावात चाललेले असतात की हा मेलाय पण आम्ही कधीच मरणार नाही. हे लोक पाहिले ना, असे मृत्यूचं विस्मरण ज्यांना झालेलं आहे. मृत्यूचं विस्मरण झालंच पाहिजे, त्याशिवाय माणूस चांगला जगणार नाही. परंतु चांगलं जगण्यासाठी अधूनमधून मृत्यूचं स्मरणसुद्धा व्हायला पाहिजे. म्हणून तरुण सागरजी जे जैन मुनी आता हयात नाहीत, ते सांगायचे की तुम्ही ग्रामपंचायत गावाच्या बाहेर बांधा, पण स्मशानभूमी ना गावाच्या मधल्या चौकात बांधा. ते थोडे कटू प्रवचन करायचे, त्यांचं पुस्तकाचे कटू प्रवचन आहे नावाचं. याचा अर्थ काय की खरोखर उचलून स्मशानभूमी गावाच्या चौकात नाही असं नाही आहे. त्यांना लोकांनी विचारलं की गावाच्या चौकात का स्मशानभूमी बांधायची, ते म्हटले स्मशान रोज सगळ्यांना दिसलं पाहिजे, म्हणजे मृत्यूची जाणीव होत राहील की मला ह्या जगातून एक दिवस जायचं आहे, आणि मला जर ह्या जगातून एक दिवस जायचं आहे तर मग मी इथं कसं जगलं पाहिजे. साधा आपण पुण्या मुंबईला गेलो, आता आपण टी व्हीवरती न्यूज ऐकतो बघा, वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये भांडणं होत आहेत, वेगवेगळ्या जातीचे लोक तिथं घेतले जात नाहीत, वेगळ्या धर्माचे लोक घेतले जात नाही, इतकंच काय वेगळी भाषा बोलणारे लोकसुद्धा घेतले जात नाहीत. म्हणजे माझ्या सोसायटीत एक छोटी 10-20 फ्लॅटची सोसायटी असते, आणि त्या सोसायटीमध्ये चांगली माणसं राहायला आली पाहिजे असा आपण विचार करतो. आपण जागा घेतली संगमनेरला सुर्वेनाना, तर आपण शेजारी प्लॉट खाली असेल तर आपण म्हणतो आपल्या ओळखीचा, नात्यातला, मैत्रीतला कोणीतरी चांगला माणूस आला पाहिजे. म्हणजे आपल्या शेजारी चांगली माणसं राहायला आली पाहिजे, आपल्या सोसायटीत चांगली माणसं राहायला आली पाहिजे. मग हे जग म्हणजे काय हो? मला वाटतं कडलक सर, हे जग म्हणजे देवाची सोसायटी आहे. मग देवाच्या सोसायटीत जर आपण राहायला आलो तर आपण किती चांगलं राहायला पाहिजे. आणि चांगलं राहायचं असेल ना तर सुखदुःख समजून घेतलं पाहिजे, मृत्यू समजून घेतला पाहिजे, जीवन समजून घेतलं पाहिजे, आणि स्वधर्म समजून घेतला पाहिजे. एक वेळेस धर्म नाही समजला तरी चालेल, पण स्वधर्म समजला पाहिजे. कारण गीतेमध्ये भगवान परमात्मा श्रीकृष्णांनी अर्जुनाला कुठला धर्म नाही सांगितलेला, अर्जुनाला स्वधर्म सांगितलेला आहे. स्वधर्म काय असतो की ते म्हटले तू क्षत्रिय आहेस, लढणं तुझा स्वधर्म आहे, युद्ध करणं तुझा स्वधर्म आहे, आणि तू भित्र्यासारखा पळून गेलास तर कौरव आणि त्यांचं सैन्य तुझा पाठलाग करील आणि तुला हालहाल करून मारील, आणि जगामध्ये तुझी अपकीर्ती होईल. मग एक तर तू लढ, जिंक किंवा मर. लढून तुला राज्य मिळेल, नाहीतर वीराला रणांगणामध्ये मृत्यू आला तर तुला मुक्ती मिळेल, स्वर्गप्राप्ती होईल. एक तर राज्यप्राप्ती नाहीतर स्वर्गप्राप्ती, अशी 2 आमिष भगवान परमात्मा श्रीकृष्णाने अर्जुनाच्या समोर ठेवली आणि त्याला लढायला सिद्ध केलं. मित्रांनो, आपल्याला सुद्धा जन्माला घालताना देवाने काहीतरी विचार केला असेल. मी परवाही एका ठिकाणी बोलताना म्हटलो की दुसरा पाहिजेच. दुसरा जर नको असता तर देव आणि देवी दोघं मस्त मजेत राहिले असते. त्याने आपल्याला कशाला जन्माला घातलं असतं? आपल्याला जन्माला घातलंय देवाने, याचा अर्थ काहीतरी चांगलं काम देवाला आपल्याकडून करून घ्यायचे, आणि तेच आपल्याला नेमून दिलेलं काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा हे जग सोडून आपल्याला परलोकीच्या प्रवासाला निघून जायचं आहे. म्हटलं तर जीवन फार सोपं असतं आणि म्हटलं तर जीवन फार कठीण असतं. म्हणायला जीवन सोपं आहे पण जगायला जीवन खूप कठीण आहे. साधं सुधं सरळ शक्तिशाली सामर्थ्यशाली सुंदर जीवन जगणं खऱ्या अर्थानं सोपंच असतं बरं का, पण आपण खूप अवघडात पडतो. अध्यात्म, धर्म, भक्ती, नोकरी, पैसा, राजकारण, शिक्षण, समाजकारण, सगळ्या गोष्टी आपण अवघड करून टाकलेल्या आहेत. आपलं जीवन आपण सोपं करावं याच्यासाठी स्वर्गवासी सोनाबाई, अंजनाबाई आणि सोमनाथ काशीनाथ कडलक सर
यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं आपण सगळेजण हे चिंतन करणार आहोत. कारण आपल्या नावांना सुद्धा काय अर्थ नसतो, आपल्या जगण्यांना सुद्धा काय अर्थ नसतो, आपल्या शिक्षणाला पण काय अर्थ नसतो. आणि आज जगामध्ये कशाची गरज आहे त्याचं थोडंसं चिंतन या निमित्तानं आपण करणार आहोत. मी ओवी सांगितली की सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे, आणि लाभालाभ मनी न धरावे. हे जे ज्ञानेश्वरीतलं चिंतन आहे हे फार महत्त्वाचं. एकच ओवी काफी असते ज्ञानेश्वरीतली जीवन समजून घ्यायला. म्हणून तर म्हटलेलं एक तरी ओवी वाचावी. वाचावी नव्हे, ऐकावी नव्हे, अनुभवावी. अनुभवावी शब्दामध्ये खूप अर्थ आहे. तर अनुभव घेण्याचं शास्त्र म्हणजे अध्यात्म आहे. या आता आपण बघतो हा एवढा मोठा कडुनिंब, एवढं मोठं झाड इथं आपण बघतोय, म्हणजे 101 माणसांना सावली देईल. पण हे कुठं होतं? एका लिंबोळीमध्ये होतं. म्हणजे हा वृक्ष कुठं दडलेला आहे? बीजामध्ये. काडेच्या पेटीमध्ये आग असते का? अग्नी असतो का? पण ते जेव्हा आपण अनुभव घेऊ, स्पार्किंग करू, घर्षण करू, तेव्हा कळतं की याच्यात अग्नी आहे. बीजामध्येच वृक्ष दडलेला असतो. देवसुद्धा आपल्या आत दडलेला आहे. आतला देव शोधणं याचं नाव अध्यात्म आहे. दुर्दैवाने आपण सगळेजण बाहेरचा देव शोधतो, आणि बाहेरचा देव शोधणं याच नादामध्ये आपलं आयुष्य आपण संपून टाकतो. आणि एक दिवस पुन्हा आपल्याला जावंच लागतं. आपला श्वासांचा कोटा संपला की. दिवसांचा तासांचा कोटा नाही आहे. देवाने ठरवलं ना, तुमच्या शर्टला 5 बटणं असतील ना, 4 बटणं लावू देतो, आणि 5व्या बटनाच्या टायमाला अटॅक येतो. म्हणजे देवाच्या सत्तेनं इतकी मोठी सत्ता आहे की झाडाचं पानसुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही म्हणतात. 2-3 महिन्यांपूर्वी आमचा एक मित्र, त्याचा शाळेमध्ये कार्यक्रम होता. त्याच दिवशी त्याचा वाढदिवस होता. मस्त नवे कपडे बिपडे घातले, चहा घेतला, पोहे खाल्ले, सोप्यावर बसला. कपडे चांगले होते, एकदम टकाटक आवरलेलं होतं. खिशातला मोबाईल काढला आणि त्याच्या मनात आलं, आता इतके सुंदर कपडे घातलेत, छान आवरलं आहे, एक सेल्फी घेऊ. म्हणून सोप्यावर बसून स्वतःचा सेल्फी घ्यायला मोबाईल काढला, कॅमेरा ऑन केला, क्लिकच्या बटनावर बोट ठेवलं. शेवटची क्लिक करायच्या त्याला हार्ट अटॅक आला, आणि तो जागेवर त्या सोप्यावर कोसळून पडला. मोबाईल खाली पडला. बायको धावत आली. म्हणजे स्वतःचा सेल्फी घ्यायला त्या क्लिकच्या बटनावर शेवटचं क्लिक करू द्यायचं की नाही, हे सुद्धा देवाच्या हातात आहे. आणि म्हणून खूप जबाबदारीनं जगणारी ही 3 माणसं आहेत. जगतात सगळे हो, प्राणी मात्रसुद्धा जगतात. मुळात माणूस हा सुद्धा एक प्राणी आहे. मॅन इज ॲन ॲनिमल. नंतर आपण त्याची व्याख्या केली, मॅन इज ॲन सोशल ॲनिमल. माणूस हा सुद्धा प्राणी आहे. माणसातलं श्वापद कधी उसळून येईल वरती, माणसातलं जनावर कधी जागं होईल सांगता येत नाही. आणि माणसातलं जनावर आवरण्यासाठी त्याच्यासाठी धर्म आहे, त्याच्यासाठी संस्कृती आहे, त्याच्यासाठी अध्यात्म आहे, त्याच्यासाठी संस्कार आहे, त्याच्यासाठी विचार आहे. विचाराशिवाय जर आपण जगत असू तर मग पशुवत जगण्यामध्ये, पशूंच्या जगण्यामध्ये आणि आपल्या जगण्यामध्ये काहीच फरक राहणार नाही. म्हणून काल परवा एक सुंदर वाक्य माझ्या वाचनामध्ये आलं की धान्य नसलेली कंस, गर नसलेली फणस आणि विचारधारा नसलेली माणसं कोणाच्याच कामाची नसतात. साधे सोपे विचार. आता तर ते मोबाईलवर पण येतात, विनोद मोबाईलवर येतात, चांगले विचार मोबाईलवर येतात. पण ते आपण किती घेतो आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे अशी सध्याची गत आहे. आज आपल्या जगामध्ये आपला भारत, बाकीचे काही रेकॉर्ड असो की नसो, पण एक रेकॉर्ड हल्लीच्या काळामध्ये भारताने केलं आहे की भारतीय माणसाचा स्क्रीन टाईम आहे ना, स्क्रीन म्हणजे पडदा, मोबाईलचा पडदा पाहायचा स्क्रीन टाईम त्याला म्हणतात, तो खूप चांगला आहे, मजबूत आहे. 8 तास आहे. 8 तास भारतीय माणसं मोबाईल पाहतात सरासरी.
एवढा कुठलाच स्क्रीन टाईम नाही कुठल्याच देशाचा. म्हणजे आपलं आता रेकॉर्ड व्हायला लागलं आहे. आता भाषासुद्धा आपल्याला अशी साधी भाषा नाही कळत. आमच्या परिसरामध्ये एक जोडपं राहते, त्या घराजवळून मी चाललो होतो. बायको नवऱ्याला म्हटली, तो संध्याकाळी कामावरून आला आणि बायको त्याला म्हटली, अहो गिरणीमध्ये दळण टाकलं आहे, तेवढं घेऊन येता का? तो म्हटलं, असली कामं आपण नाही करत, तुला मी काय बेल्याचं खिलारी वाटलो का? ती म्हटली, आण ना प्लीज भावा. तो म्हटला, मग असं सांगायचं, आत्ता घेऊन येतो पिलू. ही व्हॉट्सॲपची भाषा आहे. आण ना प्लीज भावा म्हटलं की तो लगेच जातो, आत्ता आणतो पिलू म्हणतो. आता साधी सरळ सोपी भाषासुद्धा आपल्याला कळत नाही. आता फळंसुद्धा माणसं विकत घेऊन खात नाही, व्हॉट्सॲपवरचीच खातात. आता बऱ्याच जणांना पोरांना कामावर गेल्यावर शेतात गेल्यावर घरी फोन करावा लागतो, राजू फ्रीजमध्ये सफरचंद ठेवलं आहे, तेवढं खाऊन घे ना. इकडं गरिबाचं पोरगं आहे ना, अर्धा किलो सफरचंद खाऊन टाकते न विचारता, अख्ख्या घराच्या वाट्याचे. आणि इकडं राजूला सांगावं लागतं आहे, कारण राजू कशामध्ये अडकलेला आहे? कँडी क्रशमध्ये. राजू कँडी क्रश खेळतो ना, व्हॉट्सॲपवरचेच फळं खातो आहे. हे सगळं आता जे जग कुठं कोणत्या दिशेला चाललं आहे याचासुद्धा विचार अशा प्रसंगाच्या म्हणजे दशक्रियेच्या निमित्तानं सुद्धा करायला पाहिजे. कारण दशक्रियेचं प्रवचन हे गेलेल्या आत्म्यांसाठी नसतं आहे. ते बिचारे त्यांच्या पद्धतीनं चांगलं आपलं जीवन जगून गेलेले आहेत. आपल्याला अजून आपलं जे बाकी आहे ते समजून घेण्यासाठी दशक्रियेचं प्रवचन आहे. आणि दशक्रियेच्या प्रवचनाकडे आपण सगळेजण दुर्लक्ष करतो. खरं तर इथंच स्मशानातच, स्मशान ही राहण्यासाठी सुद्धा सुंदर जागा आहे. म्हणून शिवभगवानसुद्धा कैलास सोडायचे आणि स्मशानात येऊन राहायचे. सगळ्याच राहण्यासाठी सुंदर जागा म्हणजे महादेवाच्या दृष्टीनं कोणती, तर ती स्मशान आहे. स्मशान वैराग्य आपल्याला येतं आणि नंतर स्मशानातून बाहेर गेलो की आपण आपल्या प्रपंचामध्ये रत होऊन जातो. स्मशान वैराग्य हे क्षणिक असतं. परंतु या ओवीमध्ये सुद्धा भगवान परमात्मा अर्जुनाला हेच सांगतात की तुला स्थितप्रज्ञ व्हायचं आहे. स्थितप्रज्ञ व्हायचं आहे म्हणजे काय? तुझ्या मनाला सुखाचाही स्पर्श होता कामा नये आणि तुझ्या मनाला दुःखाचाही स्पर्श होता कामा नये. तू यशाने हुरळून जाऊ नको आणि अपयशाने मुरगळून बसू नको. म्हणजे स्थितप्रज्ञ होणं. स्थितप्रज्ञ होणं याचा अर्थ काय? जे समोर आलंय त्याचा आहे तसा स्वीकार करणं, ॲज इट इज स्वीकार करणं, याला म्हणतात स्थितप्रज्ञ होणं. आणि जी माणसं स्थितप्रज्ञ असतात ना त्यांना कधी ते सुखाने उन्मत्त होत नाही आणि दुःखाने उन्मळून सुद्धा पडत नाहीत. म्हणून स्थितप्रज्ञ होणं गीतेचं सारच आहे की तू तुझं कर्म करीत राहा, फळाची अपेक्षा धरू नको. आपल्या ओवीमध्ये पण तेचे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. फळाची अपेक्षा धरू नकोस, कर्म करत राहा आणि स्वधर्म पाळत राहा. इतर धर्मांचं पालन नाही केलं तरी चालेल, परंतु स्वधर्माचं पालन केलं पाहिजे. स्वधर्म काय असतो? शिक्षकाचा धर्म आहे मुलांना शिकवणं, ड्रायव्हरचा धर्म आहे गाडी विना अपघात चालवणं, शेतकऱ्याचा धर्म आहे आपल्या शेतामध्ये प्रामाणिकपणे कष्ट करणं, पुजाऱ्याचा धर्म आहे मोठ्या मनोभावाने भक्तिभावाने आपल्या परमेश्वराची आराधना करणं, स्त्रीचा धर्म आहे पाकसिद्धी करणं, आपल्या कुटुंबाचं संगोपन करणं, पालनपोषण करणं. धर्म म्हणजे वेगळं काय नसतं. धर्म म्हणजे ड्युटी, धर्म म्हणजे कर्तव्य. तुम्ही तुमचं कर्तव्य जर प्रामाणिकपणे करत असाल तर तुम्हाला वेगळा धर्म करण्याची सुद्धा गरज नाही. अध्यात्म म्हणजे वेगळं काही नसतं, जीवनाहून वेगळं नसतं. अध्यात्म परग्रहावर आणि आपण ह्या ग्रहावर असं नाही आहे. अध्यात्म आपल्यात सामावलेलं आहे. आणि म्हणून स्वधर्माची जाणीव ह्या ओवीमध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला करून देतात. कारण या ठिकाणी जो आलेला आहे त्याला जायचं आहे, पण जाताना स्वधर्म बजावून जायचं आहे. जो आला तो जाणार शेवटी, उरणार राख चार चिमटी. चार चिमटी राखेशिवाय खाली काहीच उरत नाही. किती धनाढ्य माणूस असू द्या, किती धनाढ्य माणूस असू द्या, किती धन कमवा, तर कफन को जेब नहीं होती.
जे आपल्या अंगावरती पांघरून टाकलेलं असतं ना मृत्यूनंतर, त्याला खिसा नसतो. लाख कमाले हिरे मोती, कबीरांनी सांगितले 525 वर्षांपूर्वी, लाख कमाले हिरे मोती, लाख कमाले हिरे मोती, मर गया तो कफन को जेब नहीं होती. लाख तू हिरे मोती कमावशील, पण जेव्हा तुला मृत्यू येईल तेव्हा तुझ्यावरती जे कापड अंथरलं जाईल, जे कफन टाकलं जाईल, त्याला खिसा नसतो की 1-2 मोती तू वरती घेऊन जाशील. म्हणून आलेल्या माणसाला जायचं आहे, परंतु जीवन जगत असताना स्वधर्मानुसार त्याला जगायचे, वागायचे, स्वतःचं जीवन समजून घ्यायचं आहे. आणि आपण दुःखाला घाबरतो बघा, पण दुःख ही शाश्वत गोष्ट आहे बरं का. सुख ही कल्पना आहे, दुःख हे शाश्वत आहे. म्हणून बघा, 4 वेळा आपला सन्मान झाला आपण विसरून जातो, पण एकच वेळा अपमान झाला तर आपल्या आयुष्यभर लक्षात राहतं. किती विसराळू माणूस असू द्या, तो अपमान विसरत नाही बघा. म्हणजे 100 लग्नांमध्ये त्याला फेटा बांधू द्या आणि एका लग्नात बिना फेट्याचा ठेव द्या, ते 100 लग्न तो विसरून जातो. आणि ज्या लग्नामध्ये फेटा नाही बांधला त्याच्याशी बोलणं आयुष्यभराचं बंद करून टाकतो. म्हणजे दुःख आहे ना, दुःख हे शाश्वत आहे, सुख ही कल्पना आहे. बुद्धांनी सांगितलेलं आहे, माणसाचा जन्म नेमका कशासाठी? कोण होते बुद्ध? हल्ली सांगावं लागतं. परवा मी एका ठिकाणी बोलत असताना म्हटलं, मुलांना तुम्हाला आगरकर माहिती आहे का? आमच्या समोरची पोरं म्हटली, हो सर, तो क्रिकेट खेळायचा तोच ना. म्हणजे आता क्रिकेटपट्टू आगरकर आपल्याला माहिती आहे. गोपाळ गणेश आगरकर, सुधारक वर्तमानपत्र चालवणारे, टिळकांचे मित्र, आणि आधी सामाजिक सुधारणा मग राजकीय सुधारणा हा मंत्र आपल्या देशाला देणारे आगरकर आपण विसरून गेलो. तेव्हा आता मला वाटतं की बुद्धसुद्धा कोण होते हे सांगावं लागेल. बुद्ध कोण होते? शाक्य कुळामध्ये जन्माला आलेला एक राजाचा पुत्र. राजाचा पुत्र म्हणजे बुद्ध इतका श्रीमंत होता की बुद्धाने ठरवलं असतं तर चांदीच्या ताटामध्ये सोन्याच्या चमच्याने चंदनाच्या पाटावर बसून मोत्याचा चारासुद्धा बुद्ध खाऊ शकला असता. एवढं वैभव बुद्धाकडे होतं. बुद्धाच्या बापाला किती जमीन असेल? मी बाप शब्द वापरतो बरं का, कारण बाप हा जरा कंप्लीट शब्द वाटतो मला. कंप्लीट बाप म्हटलं की कंप्लीट बाप. वडील म्हटलं की मग आपल्यापेक्षा वयाने कोणतरी वडील आहे बाबा, असा तो भास होतो. पण बुद्धाचा बाप किती श्रीमंत असावा? बुद्धाच्या बापाचं शेत नांगरायला 1000 नांगर लागायचे. 2500 वर्षांपूर्वी 1000 नांगर ज्याच्या शेत नांगरायला लागत होते, त्याचं वैभव किती मोठं असेल. अशा राजकुळामध्ये बुद्ध जन्माला आला. आणि बुद्ध जन्माला आल्यानंतर असित मुनी नावाचे राजज्योतिषी होते. त्यांना राजाने विचारलं बुद्धाच्या भवितव्याबद्दल, ज्योतिषाबद्दल. तेव्हा त्या असित मुनींनी बुद्धाचा पिता राजा शुद्धोधनाला सांगितलं की महाराज, तुमच्या पोटी जो पुत्र जन्माला आलेला आहे हा झाला तर चक्रवर्ती सम्राट होईल, नाहीतर दुनियेतला सगळ्यात मोठा संन्यासी होईल. राजा असित मुनींना म्हटले, मुनिवर, अहो कुठल्याही परिस्थितीत माझा मुलगा झाला तर चक्रवर्ती सम्राटच झाला पाहिजे, कारण मी आता थकलोय, राज्य कोण सांभाळणार? तो दुनियेतला सगळ्यात मोठा संन्यासी होता कामा नये. काय करावं लागेल? असित मुनींनी सांगितलं, त्याला जर तुम्हाला या संसारामध्ये रमवायचं असेल तर दुःख त्याच्या नजरेस येऊ देऊ नका. दुःख नजरेस येऊ देऊ नका. दुःख त्याच्या नजरेस पडलं तर तो कोणत्याही क्षणी राजवाडा सोडून निघून जाईल. आणि त्या बुद्धाला मग इतकं सुखात, म्हणजे सिद्धार्थ नाव होतं त्याचं, त्या सिद्धार्थाला राजाने एवढं सुखात ठेवलं की झाडाचं वाळलेलं पान, सुकलेलं फूल, तुटून पडलेली कळी, म्हातारपण, वृद्ध माणसं नाही त्याच्या वाड्यामध्ये, त्याला स्वतंत्र व्यवस्था, असे त्याच्या भोवती सगळे तरुण मित्रमैत्रिणी जमा करून ठेवायचा राजा. त्याला वार्धक्य दिसू दिलं नाही, त्याला म्हातारपण दिसू दिलं नाही, त्याला दुःख दिसू दिलं नाही, त्याला जरा जर्जर अवस्थेतला कोणी माणूस दिसू दिला नाही, वाळलेलं पान, सुकलेलं फूलसुद्धा त्याच्या दृष्टीस पडू दिलं नाही. बुद्ध रमला. 17-18 वर्षांचा बुद्ध. नंतर त्याचं लग्न करून दिलं. सुंदर पत्नी पाहून दिली, यशोधरा नावाची, की पत्नी सुंदर असल्यावर तरी तो संसारामध्ये रमेल. आणि त्याचा मुलगा जन्माला आला, राहुल नावाचा.
आणि आपला मुलगा जन्माला आल्यानंतर त्या आनंदाच्या उत्साहामध्ये राजवाड्याच्या बाहेर पडून रथामध्ये बसून बुद्ध फिरत असताना त्याला एक जरा जर्जर म्हातारा माणूस दिसला आणि म्हातारा माणूस पाहिल्यावर बुद्धाने सिद्धार्थाने सारथ्याला विचारलं की अरे हा कोण आहे, हा असा का चाललाय, याच्या हातात काठी का, याच्या डोळ्यावर चष्मा का. तेव्हा त्या सारथ्याने सांगितलं की राजपुत्र हा वृद्ध झालाय, म्हातारा झालाय. बुद्धाने काय प्रश्न विचारावा. आपण जर असतो सिद्धार्थाच्या जागी, बुद्धाच्या जागी, तर आपण म्हटलं असतो म्हातारा झालाय का, ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही, सगळेच म्हातारे होतात. पण बुद्धाने काय प्रश्न विचारला. बुद्ध म्हटला तो म्हातारा झालाय, मी पण असाच म्हातारा होईल का. हे स्वतःला प्रश्न विचारणं याला बुद्धत्व म्हणतात बरं का. बुद्धत्व वेगळं काही नसतं. आपण दुनियेला लाख प्रश्न विचारतो, पण तुम्ही स्वतःला प्रश्न विचारता का. बुद्धाने त्या सारथ्याला स्वतःबद्दल प्रश्न विचारला, मी पण असाच म्हातारा होईल का. सारथी म्हटला हो. रथ पुढे गेला तर एक प्रेत यात्रा चाललेली होती. प्रेत यात्रा पाहिल्यावर बुद्धाने सारथ्याला विचारलं, अरे हा का चौघांच्या खांद्यावर चाललाय, याला हा कोण राजा बिजा आहे काय, याला असं पायी चालता नाहीत का. तेव्हा सारथ्याने सांगितलं, महाराज हा मृत्यू पावलाय, हा मेलाय. बुद्धाने लगेच सारथ्याला प्रश्न विचारला, मी पण असाच मरेल का. सारथी म्हटलं हो. आपण दुसऱ्यांच्या मृत्यूच्या खूप बातम्या सांगतो. अहो बोटींची टक्कर झाली, 9 माणसं मेली मुंबईमध्ये. पुण्याला अपघात झाला, 13 माणसांना चिरडलं डंपरवाल्याने. या दुसऱ्यांच्या मृत्यूच्या बातम्या आपण खूप सांगतो. कळलं का तुम्हाला. बरं हा शब्द इतका भारी आहे, सकाळी सकाळी जर फोन आला आणि कळलं का तुम्हाला, आपण समजून घ्यायचं कोणीतरी गेलं. आपण इतरांच्या बातम्या पसरवतोय, पण बुद्धाने स्वतःबद्दल विचारलं, मी पण असाच म्हातारा होईल का, मी पण असाच मरेल का. सारथी म्हटलं हो. आणि त्या दिवशी बुद्ध राजवाड्यामध्ये आला. त्याला झोप आली नाही सुखाची. आणि रात्रीच्या वेळेला बुद्धाने आपला राजवाडा त्यागला आणि दुःखाचा शोध घेण्यासाठी, दुःख समजून घेण्यासाठी, दुःखाचा विरोध कसा करावा, दुःख कसं निवारण करावं हे समजून घेण्यासाठी, सुखाचाच एका अर्थानं तो शोध असतो. म्हणजे सुखाचा शोध घेण्यासाठी, ज्ञानाची प्राप्ती करून घेण्यासाठी बुद्ध राजवाड्यातून बाहेर पडला. आणि राजवाड्यातून बाहेर पडला त्याने अनेक वर्ष तपश्चर्या केली. आणि तपश्चर्या केल्यानंतर बुद्धाला बुद्धगया या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती झाली. आणि बुद्ध हसायला लागला. जशी बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाली तसा बुद्ध हसायला लागला. लोकांनी त्याला विचारलं की तुम्ही हसताय का. तेव्हा बुद्ध म्हटले, अरे मी इतकी खडतर तपश्चर्या केली. बुद्धाने खडतर तपश्चर्या केली होती. नाना प्रकारच्या तपश्चर्या बुद्धाने केल्या, कारण त्याला अध्यात्म फारसं माहीत नव्हतं. तपश्चर्या हा काय प्रकारे त्याला काही माहीत नव्हता. तो राजवाड्यामध्ये राहणारा राजाचा पुत्र होता. त्यामुळे त्याने अनेक प्रकारच्या सिद्धी करून पाहिल्या होत्या. कधीकधी बुद्ध निव्वळ हवेवरच राहिला, कधीकधी निव्वळ पाण्यावरच राहिला. अस्थिपंजर देह करून घेतला होता बुद्धाने स्वतःचा. पण जेव्हा त्याला ज्ञानप्राप्ती झाली तेव्हा तो हसायला लागला. लोकांनी विचारलं तुम्ही का हसताय. तेव्हा त्या बुद्धाने दिलेलं उत्तर खूप छान आहे. बुद्ध म्हटला, मी का हसतोय माहिती का, जे शोधायला मी बाहेर पडलो ना ते माझ्या आतच होतं. अध्यात्म आहे ना मित्रांनो, सुख आहे ना मित्रांनो, धर्म आहे ना मित्रांनो, खरा तर तो आपल्या आतच असतो. सुखाचा शोध घ्यायला कुठं बाहेर जाण्याची गरज नसते. हे मी सांगत नाही, बुद्ध सांगतायत. बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांच्या भोवती अनेक भिक्खू गोळा झाले. एका भिक्खूने बुद्धांना प्रश्न विचारला 2500 वर्षांपूर्वी, गुरुदेव माणसाचा जन्म कशासाठी. आपल्या सगळ्यांना विचारात घेण्यासारखा प्रश्न आहे मित्रांनो. खूप सुंदर प्रश्न आहे हा. जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कुठला असेल तर हा आहे. आणि अत्यंत सुंदर प्रश्न भिक्खूने बुद्धांना विचारला की गुरुदेव माणसाचा जन्म कशासाठी. आणि त्यावेळेला हसत हसत बुद्ध म्हटले, अरे वेड्या, माणसाचा जन्म ना आनंदाने जगण्यासाठी. दुसरा भिक्खू शेजारीच उभा होता.
त्याने लगेच बुद्धांना प्रश्न विचारला. म्हटलं गुरुदेव, तुम्ही म्हणताय माणसाचा जन्म आनंदाने जगण्यासाठी, तर मग आनंदाचा शोध नेमका घ्यायचा कुठं? बुद्ध पुन्हा हसत हसत म्हटले, अरे आनंदाचा जर शोध घ्यायचा असेल ना, तर माणसाने तो आपल्या आत घेतला पाहिजे. मित्रांनो, माणसाचा जन्म आनंदाने जगण्यासाठी आहे आणि आनंदाचा शोध घ्यायचा असेल ना, तर तो आपल्या आत घ्यावा लागतो. आनंदाचा शोध आपण बाहेर घेतो. बऱ्याचशा गोष्टी आपण आनंद देणाऱ्या समजून बाहेरून आत ढकलतो. बघा, बाहेरून आत ढकलतो. आत तर घेतो, त्याचा सुगंध बाहेरूनच घेणं होतं आहे. आपल्याकडे काही कस्तुरी मृगासारखी कस्तुरी नाही. आणि बऱ्याचशा गोष्टी, मद्य वगैरे ह्या गोष्टी आपण सगळ्या बाहेरून आत ढकलतो. बघा, म्हणजे आपल्याला आपण बाहेर आनंदाचा शोध घेतोय. आनंद हा खरा आत आहे आणि आनंद आत शोधायचा आहे. खरा आनंद आत आहे, खरं जीवन आत आहे. आपण सगळीजण खेड्यातली माणसे बघा, लहानपणी आई कोंबडी बसवायची, 10-20 दिवस कोंबडी अंडे घोळायची, अंडे उभायची, अंड्यामध्ये एक पिलू जन्माला यायचं. ते आपली इवलीशी चोच, नाजूकशी चोच अंड्याच्या टरफलाला असं आतून मारायचं. अंड्याचं टरफल तुटायचं, फाटायचं, अलग व्हायचं, विलग व्हायचं. अंड्यातून एक लहानसं कोवळं पिलू जन्माला यायचं. ही प्रक्रिया बघा बरं. जेव्हा अंड्यातून पिल्लू जन्माला येतं तेव्हा अंड कसं फुटतं? जेव्हा अंड्यातून पिल्लू जन्माला येतं तेव्हा अंड आतून फुटतं. आणि जेव्हा तुमच्या आमच्या घरी पाहुणे येतात आणि तुमची आमची बहीण किचन ओट्यावरती अंड फोडते आमलेट बनवण्यासाठी, तेव्हा अंड कसं फुटतं? तेव्हा अंड बाहेरून फुटतं. मित्रांनो, जेव्हा अंड आतून फुटतं ना, तेव्हा एक जीवन सुरू होतं. आणि जेव्हा अंड बाहेरून फुटतं ना, तेव्हा जेवण सुरू होतं. जीवनाची सुरुवात ही आतून आहे. दुर्दैवाने आपण सगळेजण आनंद, सुख या सगळ्या गोष्टी बाहेर शोधतोय. आणि जग फार स्पीडी झालेलं आहे. एका मिनटामध्ये 1.5 कोटी व्हॉट्सॲप मेसेज जातात. एका मिनटामध्ये 15 कोटी ईमेल्स जातात. एका मिनटामध्ये 41 लाख व्हिडिओ यूट्यूबवर पाहिले जातात. एका मिनटामध्ये 10 लोक फेसबुकवरती लॉग इन होतात. एका मिनटामध्ये 15 कोटी गूगल सर्च होतात. जग इतकं स्पीडी झालेलं आहे आता. आणि ह्या सगळ्या स्पीडी जगण्यामध्ये आपण आता टिकू की नाही इतकी आता परिस्थिती आलेली. आता AI येत आहे, आता रोबोट येत आहे. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. बऱ्याच जणांच्या दृष्टीने आता तो शब्द परिचित झालेला आहे. AI येते, रोबोट येतात. रोबोट म्हणजे यंत्रमानव. आता घरी स्वयंपाकाला यंत्रमानव राहील. तिला नाव द्या तुम्ही काय, मिसा बिसा, तुमच्या आवडीचं शकू बिकू, ती मस्त स्वयंपाक करील. आणि नवऱ्याला सुद्धा तिच्या हातचा स्वयंपाक आवडेल बरं का. म्हणजे आपलं जगणं नाही एक प्रकारे पोकळ होतंय, पोकळ. आता शेतात पाणी भरायला तुम्हाला 10 वर्षाने वामनसाहेब यंत्रमानव भेटतील, रोबोट भेटतील आणि आपल्यापेक्षा चांगलं बारं देतील. तुमच्या माझ्या मुलीच्या लग्नामध्ये आपण मंडपाच्या गेटवर किंवा मंगल कार्यालयाच्या गेटवर उभं राहून कंटाळतो. 10-12 पाहुण्यांना उत्साहाच्या भरात रामराम करतो, सगळ्यांचं स्वागत करतो. पण जसजसे पाहुणे वाढायला लागतात तसतशी पायाला कळ लागायला लागते. पण आता समजा माझ्या मुलीचं लग्न आहे आणि रोबोट ठेवला गेटमध्ये, माझ्यापेक्षा उत्तम स्वागत करणार तो. आता रोबोट येतोय. रोबोट इथं हनुमान नावाचा चाकणला तयार झाला आहे. रोबोटचं जग आहे आत्ताचं. आणखी 5 ते 10 वर्षामध्ये सगळीकडे तुम्हाला रोबोट दिसतील. कदाचित AI आणि रोबोट एकत्र करून बाबासुद्धा प्रवचनाला यांत्रिक बाबा यायला बसला आहे आणि तो आपल्यापेक्षा चांगलं प्रवचन करेल. आता फक्त प्रश्न राहिला, ऐकणारी यांत्रिक ठेवायचे की सजीव ठेवायचे आहे. असे ह्या पद्धतीचं जग येतं आता. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता बनवली माणसाने. आता जिवंत आपण माणूस आहे ना, असाच्या असा यंत्रमानव, त्याला आपल्यासारखाच मेंदू, फक्त अजून भावना डेव्हलप करायच्या राहिल्यात, इमोशन्स डेव्हलप करायच्या राहिल्यात. कारण आईला सांगावं लागत नाही तू प्रेम कर, वडिलांना सांगावं लागत नाही तुम्ही प्रेम करा. आणि मला मोठी गंमत वाटते,
आईबापांना सांगावं लागत नाही मुलांना सांभाळा, आईबापांना सांगावं लागत नाही मुलांवर प्रेम करा, मग मुलांनाच का सांगावं लागतं आईबापांना सांभाळा, आईबापांवर प्रेम करा? ही का सांगण्याची वेळ येते? इथं संस्कृतीची गरज आहे, इथं धर्माची गरज आहे, इथं अध्यात्माची गरज आहे, इथं भावनेची गरज आहे. याच्यासाठी अध्यात्म आहे. आणि म्हणून आता एका वेगळ्या जगाला तुम्हाला मला सगळ्यांना सामोरं जायचं आहे. त्याच्यामुळं आता जगणं टोटल बदलून जाणार आहे. टोटल म्हणजे काय, माणसाचा राक्षस होणार आहे का? नाही. आपल्यापेक्षा आता म्हणजे काही देशांची लोकसंख्या बघा, आपल्या देशामध्ये मध्यंतरी 2019ला पशुगणना झाली. आपल्या देशामध्ये शेळ्या किती आहेत? 14,88,80,000 शेळ्या आहे नुसत्या आपल्या देशात. एवढी काही देशांची लोकसंख्या नाही आहे. न्यूझीलंडची लोकसंख्या 43 लाख आहे. आणि आपली मुंबईची रेल्वे ना, लोकल रेल्वेमध्ये 1 कोटी लोक रोज प्रवास करतात. लोंबकळलेले असतात तेवढे लोक. म्हणजे 2 न्यूझीलंड आपल्या लोकलमध्ये असतात मुंबईच्या. आणि आपल्या देशामध्ये दरवर्षाला पॉप्युलेशन किती वाढते? दरवर्षाला 2 कोटी लोक जन्माला येतात. 2 कोटी मुलं जन्माला येतात आपल्या देशामध्ये. म्हणजे 4 न्यूझीलंड दरवर्षी आपल्या देशात जन्माला येतात. आपल्याकडे प्रचंड मॅनपॉवर आहे, पण हा मॅनपॉवर सगळा मोकळा होणार आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स येणार आहे, रोबोट येणार आहे आणि आपल्या जगण्यावर अतिक्रमण करणार आहे. आता AI काय करणार आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय करणार आहे? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्या मेंदूची सगळी कामं काढून घेणार आहे. आणि रोबोट काय करणार आहे? तुमच्या हाताची कामं काढून घेणार आहे. आणि आता मग आपण काय करायचं? आपल्या डोक्याला काही काम नाही, हेडचं काम गेलं. आपल्या हाताला काही काम नाही, हँडचं काम गेलं. मग आपण काय करायचं? तर आपल्याला फक्त हार्टची कामं शिल्लक राहणार आहे, की जी मनानं करायची असतात, जी हृदयानं करायची असतात, जी भावनेनं करायची असतात, ती उद्याच्या काळामध्ये आपल्याला शिल्लक राहणार आहे. म्हणून एका वेगळ्या जगामध्ये, कधीही नव्हतं असं अस्वस्थ वर्तमान सध्याच्या जगामध्ये कोणत्याही देशामध्ये जा, माणसं सुखी सापडणार नाही तुम्हाला. कोणत्याही देशामध्ये जा. प्रगत देशामध्ये खून खराबे का होतात? प्रगत देशामध्ये मर्डर का होतात? ज्यांना आपण बिग नेशन्स म्हणतो, अमेरिका घ्या, जपान घ्या, फ्रान्स घ्या, जर्मनी घ्या, इंग्लंड घ्या, इथं सुद्धा माणसं सुखी आहेत का? का नाही आहेत सुखी? उलट असं आहे की जी राष्ट्र गरीब आहेत ना, ती उलट सुखी आहेत. आणि जी राष्ट्र फार प्रगत आहे ना, ती फार अस्वस्थ वर्तमानामध्ये जगतायत. आणि म्हणून जीवन खऱ्या अर्थानं समजून घेण्याचा काळ आत्ताचा आलेला आहे. आता काहीतरी वाचावं लागेल, आता काहीतरी पाहावं लागेल, आता काहीतरी चांगलं ऐकावं लागेल. कारण चांगलं वाचत गेल्याशिवाय, चांगलं वेचत गेल्याशिवाय चांगलं सुचत नसतं. आणि म्हणून चांगलं सुचण्यासाठी चांगलं वाचणं, चांगलं वेचणं, चांगलं ऐकणं आणि चांगल्या रीतीनं समजून घेणं याचीसुद्धा गरज निर्माण झालेली आहे. ह्या काळामध्ये माणूस आता प्रत्येकजण व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी झाल्यामुळे सगळेजण स्वतःला ज्ञानी समजायला लागले. परंतु व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचं ज्ञान हे परिपूर्ण ज्ञान आहे का? खरं जीवन नेमकं काय हे समजून घ्यावं लागेल. आणि याच्यासाठी अध्यात्म आहे, याच्यासाठी अनुभव आहे. आणि म्हणून जीवन समजून घेत असताना थोडंसं बुद्धाच्या विचाराने सुद्धा आपल्याला जावं लागेल. कारण बुद्धाचा विचार हा एक शाश्वत विचार आहे. बुद्धाला जाऊन 2500 वर्ष झाली. 2500 वर्ष एखाद्या व्यक्तीचं नाव, एखाद्या व्यक्तीचे विचार, एखाद्या व्यक्तीचं कार्य जर जगामध्ये टिकत असेल तर मला वाटतं निश्चितपणानं त्या व्यक्तीच्या विचारामध्ये, त्या व्यक्तीच्या कार्यामध्ये काहीतरी शक्ती असली पाहिजे, काहीतरी सामर्थ्य असलं पाहिजे. आणि ते सामर्थ्य आपल्या सगळ्यांना समजून घ्यावं लागेल. आणि म्हणून काही धर्म म्हणजे नेमकं काय, अध्यात्म म्हणजे काय, सुख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय, जीवन म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय, याचं थोडंसं चिंतन मी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न, यथामती करण्याचा प्रयत्न करतो आहे. मित्रांनो, देवाचा शोध घेण्यासाठी जाऊच नका, स्वतःचा शोध घ्या, हे आपल्या स्वामी विवेकानंदांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि मी माझ्या स्पीचमध्ये नेहमी म्हणत असतो की भारताला स्वामी विवेकानंदांसारख्या हिंदूची आणि डॉक्टर अब्दुल कलामांसारख्या मुस्लिमाची गरज आहे. धर्म कुठला वाईट नसतो, पण त्या धर्मात आपण कसे जगतो, त्या धर्माला आपण कसं समजून घेतो, त्या धर्माला आपण कसं अनुसरतो, याच्यावरती सगळं काही अवलंबून असतं. आणि म्हणून
अध्यात्म याचा अर्थ आहे स्वतःला तपासणं, स्वतःचा शोध घेणं, स्वतःला समजावून घेणं, स्वतःला धुंडाळणं, स्वतःच्या आत डोकावणं. आणि स्वतःच्या आत डोकावल्याशिवाय माणसाला स्वतःची ओळख होत नाही. गालिब नावाचा माझा आवडता शायर आहे, त्याचा खूप सुंदर शेर आहे. गालिब म्हणतो, जिंदगी भर गालिब यूं ही गलती करता रहा, जिंदगी भर गालिब यूं ही गलती करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा. गालिब म्हणतो की मी आयुष्यभर एकच चूक करत राहिलो की आरशाचीच काच स्वच्छ करत बसलो, खरी धूळ तर चेहऱ्यावर होती. तेव्हा खरा शोध नेमका काय? मी नेहमी म्हणत असतो, आपला स्वभाव तरी आपल्याला कळलाय का हो? माझी आई आमच्या घरामध्ये म्हणत असते, संजूला कोणी काही म्हणू नका, तो फार तापट स्वभावाचा आहे की मी घरात डॉनसारखा. 2 शेतकरी बसलेले असतात पारावरती, सखा पाटील आणि तुका पाटील. तिकडून पांडू पाटील येतात. सखा पाटील तुका पाटलाला म्हणतात, खूप माणसं पाहिली पण पांडू पाटलासारखा दानशूर माणूस नाही बा. पांडू पाटील पारावर टेकायच्या आत चहावाल्या पोऱ्याला आवाज देतोय, ऐ 2-4 चहा येऊ दे रे. आणि एखादी बाई दुसऱ्या बाईबद्दल बोलताना म्हणते, तिला ते ॲक्सिडेंटचं सांगू नका बरं का, ती फार हरण काळजी आहे. नुसतं एवढं म्हणायचा उशीर की लागली ती घळाघळा रडायला. मी तापट आहे हे कोणी ठरवलं? माझ्या आईने. पांडू पाटील दानशूर हे कोणी ठरवलं? सखा पाटलाने आणि तुका पाटलाने. ती बाई हळवी हे कोणी ठरवलं? तिच्या मैत्रिणीने. आपला स्वभाव तरी आपल्याला कळलाय का हो? मी हळवा आहे का रागीट आहे का धाडशी आहे का भित्रा आहे, कर्तव्यदक्ष आहे का आळशी आहे, हळवा आहे भावनाप्रधान आहे भावना शून्य आहे, काय कळलंय का आपल्याला? आपली ओळख आपल्याला होत नाही आणि अध्यात्म आपल्याला आपली ओळख करून देत असतं. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की हे जे काय आहे ना लोकांनी आपल्यावर लादलेलं, हळवा तापट भोळा, हे म्हणजे काय माहिती का? लोकांनी आपल्यावर थापलेला शेंदूर आहे. आणि आपल्यावर थापलेला हा शेंदूर जेव्हा आपण असा खरवडून काढू ना, तेव्हा आपली आतली जी मूर्ती आहे ना स्वतःची, ती निखळ नितळ स्वच्छ मूर्ती जेव्हा आपण पाहू ना, तेव्हा माणसाला स्वतःची ओळख होते. आणि स्वतःची ओळख झाल्याशिवाय देवाची ओळख होत नाही. देवाची ओळख करून घेण्यासाठी जी सगळ्यात मेजर अट कोणती असेल, मेजर कंडिशन कोणती असेल, तर ती ही आहे की तू आधी स्वतःला ओळख. तू स्वतःला ओळखलं नाही तर तू आईबापाला ओळखू शकत नाही, तू नाती ओळखू शकत नाही, तू कुटुंब ओळखू शकत नाही, तू भावाला ओळखू शकत नाही, तू गावाला ओळखू शकत नाही, तू देवाला ओळखू शकत नाही. एक माणूस असा ग्रंथ घेऊन भावार्थ रामायण वाचत होता आणि समोरून दुसरा एक माणूस चालल्यावर त्याला जरा कुतूहल वाटलं की सकाळी सकाळी मस्त अगदी उघडा बंबगडी अंगणामध्ये बसून तुळशीसमोर अगरबत्ती लावून काहीतरी ग्रंथ वाचतोय. मग त्याने विचारलं, काय वाचताय? तो म्हटला, मी भावार्थ रामायण वाचतोय. मग तो जो रस्त्याने चालला होता तो म्हटला, ठीक आहे भावार्थ रामायण वाचताय, चांगली गोष्ट आहे, शुभेच्छा तुम्हाला, वाचा. म्हटलं मला जरा पलीकडे जायचं होतं, ती समोर माडी दिसते ती कोणाची हो? म्हटलं सगळं विचारा, ती माझ्या भावाचीच आहे, पण त्या हरामखोराचं नाव सुद्धा माझ्यासमोर काढू नका. कशाला भावार्थ रामायण वाचतो? तुला स्वतःचा भाऊ कळला नाही तर तू भावार्थ रामायण वाचून काय उपयोग आहे? म्हणून अध्यात्म याचा अर्थ असा आहे की स्वतःची ओळख करून घेणं आणि स्वतःला ओळखणं. आणि स्वतःची ओळख पटल्यानंतर माणूस चांगला जगतो. बघा, स्वतःची ओळख होणं याच्यासारखं सुंदर सुख नाही. मी मगाशी काही सांगितलं की मॅन इज ॲन ॲनिमल. माणूस हे जनावर आहे. माणसामध्ये श्वापच दडलेलं आहे, ते कधी उसळून वर येईल सांगता येत नाही. आणि म्हणून स्वतःची ओळख केली की ते आपल्यातलं जनावर आपल्याला आकळता येतं. आणि आपल्यातलं जनावर आकळलं की आपलं जगणं चांगलं होत असतं. कारण आज त्याचेसुद्धा पुरावे आहेत बघा. सायन्स सांगते तुमचे नखं वाढतात बघा, दुसरं काही वाढत नाही. नखं का वाढतात? हा पुरावा आहे की माणूस शिकार करत होता. जे शिकारी प्राणी त्यांच्या नख्या बघा किती तीक्ष्ण आणि किती मजबूत असतात. आपली नखं वाढतात ना, म्हणजे शिकारी अवस्थेतूनच आपण उत्क्रांत झालेलो आहे. विज्ञान सांगते. विज्ञानसुद्धा खूप सुंदर गोष्ट आहे बरं का. आता निवळ आपण धर्म करत बसलो, निवळ देवदेव करत बसलो,
तर जगण्याच्या अनेक क्षेत्रांना आपण मुकूसुद्धा शकतो. मी सांगत नाही आहे, विनोबा भावे सांगतात. विनोबा भावे कोण होते? आता पुन्हा प्रश्न निर्माण होईल. कोण होते विनोबा भावे? की ज्यांना सत्याग्रह चळवळीमध्ये पहिला सत्याग्रही म्हणून गांधीजींनी निवडलं, ते विनोबा भावे. भूदान यात्रा सुरू केली आणि विनोबा भावे 16 वर्ष भारत फिरले. एक वेळा नाही, सबंध भारत पायाखाली घातला आयुष्यामध्ये 2 वेळा विनोबा भावेंनी. आणि किती जमीन मिळवली माहिती का? 40 लाख एकर जमीन मिळवली आणि भूमिहीनांना ती वाटून टाकली. इथं भाऊ भावाला फन सोडत नाही, पण ज्या विनोबांच्या शब्दावर लोकांनी शेकडो एकर जमीन दान केली, ते विनोबा सांगतात की माणसाच्या जीवनाला आकार देणारी 3 क्षेत्र आहेत. पहिलं क्षेत्र आहे विज्ञान, दुसरं क्षेत्र आहे आत्मज्ञान आणि तिसरं क्षेत्र आहे साहित्य. आपलं जीवनाची ही 3 महत्त्वाची अंग मी सांगत नाही, विनोबांनी सांगितलेले. की तुम्हाला खऱ्या अर्थानं सामर्थ्यशाली जीवन जगायचं असेल, शक्तिशाली जीवन जगायचं असेल, तर जीवनामधली ही 3 अंगसुद्धा समजून घ्यावी लागतील. सावरकरसुद्धा म्हटलेले की विज्ञान हा 5वा वेद माना. यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद, तसा विज्ञान हा एक 5वा वेद माना. विज्ञानाची सुद्धा कास उद्याच्या काळामध्ये रोबोटच्या जमान्यामध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये जगत असताना आपल्या सगळ्यांना धरावं लागणार आहे. आपण सगळेजण सुखाचा बाहेर शोध घेतो आहे, सुखासाठी आनंदासाठी घर बांधतो आहे आणि त्या घरातच नेमकं सुख नाही आहे. म्हणजे ही गंमत अशी झाली की टॉवर खालीच रेंज नाही, टॉवर खाली उभा आहे पण मोबाईल लागत नाही. ही परिस्थिती का आली आपल्या सगळ्यांवरती? कारण आपण जागतिकीकरणाला सामोरं जातो 1991 पासून जवळपास 90च्या शतकामध्ये. आणि ग्लोबलायझेशन आपल्याला समजून न घेता आपल्या अंगावर येऊन आदळलं. आणि त्या ग्लोबलायझेशनमध्ये आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा मंत्र एकच झाला आहे की पैसे कमवा आणि खर्च करा. आपल्याला स्वातंत्र्य का हो? आपण म्हणतो 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पण आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले का? तर ते स्वातंत्र्य मिळालेलं नाही आहे. कारण तुम्ही कोणत्या टूथपेस्टने दात घासायचे हे ग्लोबलायझेशन सांगतं. कोणत्या सेविंग क्रीमने दाढी करायची ग्लोबलायझेशन सांगतं. कोणता बिस्किट पुडा खायचा ग्लोबलायझेशन सांगतं. कोणत्या साबणानं आंघोळ करायची ग्लोबलायझेशन सांगतं. कोणती क्रीम लावल्यावर जास्त चेहरा ग्लो होईल ग्लोबलायझेशन सांगतं. कोणत्या गिरणीचा आटा खायचा ग्लोबलायझेशन सांगते. बाजारपेठ आहे ना आपल्या सगळ्यांच्या जीवनावर अतिक्रमण केलं आहे. आणि म्हणून आपलं जगण्यामधलं स्वातंत्र्य आपण सगळेजण हरवून बसलो आहे. आणि ह्या सगळ्या काळामध्ये आपलं जीवन आपल्याला व्यतीत करायचं असताना आपण आपल्या आत डोकावूनच स्वतःचा शोध घेणं. आणि स्वतःचा शोध घेतला की माणसाला आपली भूमिका कळते बरं का. जीवनामध्ये भूमिका कोणती वठवायची? कारण हे जे काही करतो ना आपण सगळेजण, ह्या सगळ्या भूमिका करतो आहे, हे रोल आहे आपले. आता मी इथं आलो प्रवचनकार, इथून स्टँडवर गेलो, बसमध्ये बसलो, मी प्रवासी. इथला माझा रोल प्रवचनाचा आहे, तिथला रोल प्रवाशाचा आहे. उद्या मी शेतात गेलो, झालो शेतकरी. हे रोल आहे. शाळेत गेलो शिक्षक, पोलीस स्टेशनमध्ये गेलो इन्स्पेक्टर. हे सगळे रोल आपण करतोय. हे रोल आहे ना, रोल करावे लागतात. पण रोल करण्यासाठी आपलं जगणं नसतं मित्रांनो, आपलं जीवन नसतंय. पण हे रोल करत असताना आपला खरा रोल काय नेमका, तो खरा रोल आपल्या सगळ्यांना समजावून घ्यावा लागणार आहे. आणि तो खरा रोल जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला स्वतःचा शोध घ्यावा लागतो. स्वतःचा शोध घेतल्यानंतर आपली भूमिका निश्चित करता येते. भूमिका नेमकी कोणती काय ठरवायची? कारण सुई व्हायची की तलवार व्हायचं? सुई काय काम करते? सुई 2 वस्त्रांना जोडायचं काम करते, 2 जणांना 2 मनांना जोडायचं काम करते. आणि तलवार काय करते? तोडायचं काम करते. मग मला माझ्या जीवनामध्ये सुईची भूमिका घ्यायची की तलवारीची भूमिका घ्यायची? मला भिंत बांधायची की पूल बांधायचा? कारण भिंत काय करते? भावाला भावापासून, गावाला गावापासून, देशाला देशापासून अलग करते. आणि पूल काय करतो? 2 मनांना, 2 जणांना, 2 गावांना, 2 भावांना जोडायचं काम करतो. मला गेंडा व्हायचं की मुंगी व्हायचं? गेंडा काय करतो? जे आहे ना रचनात्मक काही उभं केलेलं ते सगळं उखडून टाकतो, नेस्त नाबूद करतो. आणि मुंगी काय करते माहिती का? कणकण वेचून वारूळ रचत जाते.
मग मला जीवनामध्ये भूमिका कोणती घ्यायची, मुंगीची घ्यायची की गेंड्याची घ्यायची? रेल्वेची गाडी आपण बघतो तिथेसुद्धा भूमिका निश्चित करता येते. मला इंजिन व्हायचं का डबा व्हायचा? इंजिन हे स्वतःच्या सत्तेनं चालतं, डबा इंजिनाने ओढून नेला तर जातो. मग मला इंजिनाच्या भूमिकेमध्ये राहायचं की डब्याच्या भूमिकेमध्ये राहायचं? हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं मित्रांनो. आणि त्याच्यासाठी थोडंसं आध्यात्मिक विवेचन माझ्या यथामतीप्रमाणे करण्याचा मी प्रयत्न केला. या ठिकाणी 2 आया आणि 1 वडील असा 3 जणांचा दशक्रिया विधी आपण या ठिकाणी संपन्न करतो आहोत. म्हणजे माझासुद्धा बोलताना खूप गोंधळ होतो आहे की नेमकं आईवर बोलावं की वडिलांवर बोलावं. आणि खरं तर दोन्ही गोष्टी अशा आहे की आईवरही बोलू नये आणि वडिलांवरही बोलू नये. आई पण समजून घ्यायची गोष्ट आहे आणि बाप पण समजून घ्यायची गोष्ट आहे. कारण ते जोपर्यंत असतात तोपर्यंत कळत नाही आणि गेले की पुन्हा मिळत नाही. म्हणून आहे तोपर्यंत आईवडील समजून घेणं ह्या 2 आयांच्या, 2 मातांच्या आणि 1 पिताश्रींच्या. आणि सर हे शिक्षक होते. शिक्षक असल्यामुळं माझा त्यांचा अनेकदा परिचय झाला, भेट झाली, बोलणं झालं. शिक्षक फार थोर असतो मित्रांनो. मॅसिडोनाचा राजपुत्र ग्रीसमधला, त्याचं नाव होतं अलेक्झांडर आणि त्याच्या वडिलांचं नाव होतं फिलिप आणि त्याचे गुरु होते अरिस्टॉटल. आपल्याकडं जशी ज्ञानोबा तुकोबांची परंपरा आहे संप्रदायाची, तशी ग्रीसमध्ये सुद्धा सॉक्रेटिस, प्लुटो, अरिस्टॉटल यांची एक परंपरा आहे तत्त्वज्ञानाची. आणि त्याच्यातला अरिस्टॉटल हा त्याचा गुरु होता त्या अलेक्झांडरचा. आणि त्या अलेक्झांडरला एकाने प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या गुरुला जास्त मानता की तुम्ही राजा फिलिप तुमच्या वडिलांना जास्त मानता? तेव्हा तो अलेक्झांडर म्हटला की माझ्या वडिलांना, राजा फिलिप यांना मानण्यापेक्षा मी माझ्या गुरूंना, अरिस्टॉटल यांना जास्त मानतो. लोक म्हटले असं का बरं? तेव्हा तो अलेक्झांडर म्हटला याचं कारण असं आहे. आम्ही का असं? तर तो म्हटला अहो माझ्या बापाने मला वरून खाली आणलं पण माझ्या गुरुने मला खालून वर नेलं. वडिलांपेक्षाही शिक्षक श्रेष्ठ असतो मित्रांनो. वडील आपल्याला वरून खाली आणतात पण गुरु आपल्याला खालून वर नेत असतात. आणि म्हणून शिक्षक काय करतो तर शिक्षक चांगले विद्यार्थी घडवून समाजाच्या श्रीमंतीमध्ये भर टाकत असतो. हे बघा आपण म्हणतो संसार मिथ्य आहे, पण संसार मिथ्य कधी ठरतो माहिती का? जेव्हा तुम्ही स्वतःच्या संसारात अडकून पडताना तेव्हा स्वतःचा संसार मिथ्य ठरतो. परंतु जेव्हा तुम्ही स्वतःच्या संसारासोबत इतरांचे 4 संसार फुलवण्याचं काम करताना तेव्हा संसार मिथ्य नाही ठरत, संसार सार्थ ठरत असतो. आणि शिक्षक आपल्या जीवनामध्ये हे करत असतात की आपलं कुटुंब उभं करत असताना अनेक कुटुंब, एक शिक्षक कमीत कमी आपल्या सगळ्या सेवेमध्ये सरांनी 37-38 वर्ष नोकरी केली. 37-38 वर्षाच्या नोकरीमध्ये निदान 1000 तरी कुटुंब, 1000 तरी परिवार त्यांनी उभे केले असतील. आणि हे फार मोठं काम असतं मित्रांनो, समाजासाठी केलेलं फार मोठं योगदान असतं. या योगदानालासुद्धा, सरांच्या ह्या कार्यालासुद्धा ह्या निमित्तानं मी वंदन करतो. 2 माता इथनं गेल्यात. 2 माता, आई जेव्हा जाते ना, आई जेव्हा जाते तेव्हा आभाळ फाटल्याचा आणि धरणी दुभंगल्याचा भास होत असतो. आई कुणाचीच अमर नसते मित्रांनो. इकडचे जरा शांत राहा बरं. या इकडं येतील मोठे माणसं पण येतील. या तुम्ही खूपच जवळ आहे माझ्या. हो. तर आपण सगळेजण आईचं महत्त्व खूपदा ऐकलंय बघा. आई खरंच काय असते? लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, लेकराची माय असते, दुधावरची साय असते. फमू शिंदेंनी सांगितलेलं आई म्हणून कोणी आई साहक मारी ती हाक एक आणि मज होय शोककारी. आई कुणा म्हणू मी मारी कुणी कुठारी, आई कुणा म्हणू मी आई घरी नदारी. आईबद्दलच्या खूप कविता आहेत. सगळं 5 पोळांची कविता तर आपण हंबरून वासराले चाटती जवा गाय तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. शेकडो कविता आपल्याला सांगता येतील. गडकरीसुद्धा म्हटलेले, राम गणेश गडकरी, हे हृदय कसे आईचे मी उगाच सांगत नाही, जे आनंदी ही रडते दुःखात मग कसे ते होई. आनंदात सुद्धा आई रडत असते तर दुःखात कसं होईल? आई पुन्हा मिळत नाही. आई नावाची देवाला सुद्धा नवलाई वाटत असते. म्हणून एका कवीनं फार सुंदर शब्दामध्ये सांगितलं की देव नावाची वाटते देवालाही नवलाई, आई नावाची वाटते देवालाही नवलाई, पंढरीचा विठ्ठलही म्हणे स्वतःला विठाई.
देव नावाची देवाला सुद्धा नवलाई वाटत असते, अप्रूप वाटत असतं. आई म्हणजे त्यागमूर्ती, करावे तिला वंदन, सर्वांसाठी तिचे जिजणे जणू काही चंदन. आईबद्दल खूप काही बोलता येईल. आई आपल्या सगळ्यांना प्रिय असते, आई सगळ्यांना वंदनीय असते. पण बाई सगळ्यांना वंदनीय असते का, हा माझा खरा प्रश्न आहे. मातृत्वाचा गौरव करतो पण स्त्रीत्वाचा गौरव करतो का, हा खरा प्रश्न आहे. आंधळ्याची गाय नावाचं पुस्तक आहे मेघना पेठेंचं. त्याच्यामध्ये एक सुंदर वाक्य आलं आहे की सारखं बाई बाई करायचं कारण नाही, गुणसूत्रांचा अपघात असतो तो. एक्स गुणसूत्र एकत्र आली की मुलगी जन्माला येते, XY गुणसूत्र एकत्र आली की मुलगा जन्माला येतो. बाई जन्माला येते म्हणजे काय हो, बाई जन्माला येते म्हणजे काय होतं आहे, फक्त गुणसूत्रांचा अपघात घडतो आहे. पण त्या बाईला आपण तिच्या मनाप्रमाणे जगू देतो का, तिला जगण्याचं स्वातंत्र्य आहे का, भाजी करण्याचं तरी स्वातंत्र्य आहे का. नवऱ्याला विचारावं लागतं फोन करून, आज कोणती भाजी करू, आज काय भाजी करू. मग बाई आपण जर समजून घेतली, आई आपल्याला मान्य आहे सगळ्यांना, आईचा गौरव केला आपण सगळ्यांनी. पण बाईचं काय, बाईचे आणि पुरुषाचे कामाचे तास मोजले ना कानवडे साहेब, 100 तास मोजले तर 64 तास भरले बाईचे, 66 तास भरले बाईचे श्रमतास आणि 34 तास भरले पुरुषाचे. आजसुद्धा बाई आहे ना, बरेच जण म्हणतात बाई काय करते, तर बाई आठवड्याचे 66 तास काम करते आणि पुरुष आठवड्याला फक्त 34 तास काम करतात. बरेच जण म्हणतात बाई काय करते, बाई काय करते. हे जर पाहायचं असेल ना, समजा आपल्या घरामध्ये 5 माणसं आहे, बाई रोज सकाळी 15 चपात्या करते, प्रत्येकी 3, 15 चपात्या, संध्याकाळी 15 चपात्या, 30 चपात्या झाल्या की नाही. हॉटेलमध्ये एक चपाती कितीला आहे, 20 रुपयाला आहे. म्हणजे किती रुपयाच्या चपात्या झाल्या तो तुम्ही विचार करा. आणि अशी बाई रोज करते, रोज सकाळी 15 संध्याकाळी 15. मी म्हणतो ते तुम्ही आणून दिलं आहे पीठ बीठ काय मीठ तेल सगळं, पण तिची मजुरी तर धरा 5 रुपयाने. 5 रुपयाने एक पोळी लाटायची जर मजुरी धरली ना बाईची, तर दिवसाला तिची 150 रुपये मजुरी होती. 40 वर्षे एखाद्या बाईनं संसार करताना अशा पोळ्या लाटल्या ना, तर आपल्या सगळ्यांना तिला किती रुपये द्यावे लागतील माहिती का. तुम्ही घरी गेल्यावर हिशोब करा, मी करून आलो आहे. 21,90,000 रुपये द्यावे लागतील. हा, नुसत्या पोळ्या, भाजी सोडून दिली, कपडे धुणं सोडून दिलं, भांडी घासणं सोडून दिलं. आणि वरून आपण म्हणतो बाई काय करते. बाई तुमच्या आमच्या संसाराला प्रचंड मोठा हातभार लावते, तुमचं आमचं जीवन फुलवते, तुमच्या आमच्या पुढच्या पिढीला घडवते. म्हणून आपण एक शिक्षक आणि 2 माता यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र आहोत. सरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. अंजनाबाई आणि सोनाबाई यांनीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. मी बराच वेळ बोललो, आपण सगळ्यांनी आईच्या मायेनं माझे 2 शब्द ऐकून घेतले. फक्त आता 1-2 मिनटासाठी तुमचा वेळ मी घेतो की कैलासवासी गंगा भागीरथी सोनाबाई वाळीबा कडलक यांच्या पश्चामध्ये त्यांची मुलं अशोकराव, मोहनराव, मुलगी सौभाग्यवती चंद्रकलाताई, दुसरी कन्या सुशीलाताई, बेबीताई, जनाबाई देशमुख, असा एक सगळा पुत्र आणि कन्या यांचा परिवार आहे. दुसऱ्या आपल्या मातोश्री आहेत सौ अंजनाबाई रामनाथ कडलक, यांच्याही पश्चामध्ये त्यांचे पती रामनाथ भाऊ कडलक, त्यांचे चिरंजीव राजेंद्र कडलक, मंगलताई डुबे आणि शशिकलाताई देशमुख ह्या 2 कन्या आहेत. सोमनाथ काशीनाथ कडलक सर यांचा तर खूप मोठा परिवार आहे, त्यांचे चिरंजीव सुनील भाऊ आणि आमचे मित्र डॉक्टर पावशे सर, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रोफेसर. त्यांच्यामुळंच खरं तर मी इथं आलो आणि आपल्या सगळ्यांचं दर्शन घडलं. त्यांनी मला सांगितलं की सर जेव्हा शाळेत होते तेव्हा त्यांचे वडील गाया वळत होते, म्हणजे एका गोराख्याचा मुलगा शिक्षक होतो आणि आज घरामध्ये 10 ते 12 म्हणजे जवळपास 1 डझन इंजिनियर सरांनी तयार केलेले आहेत. आणि सर अशा एकत्र कुटुंबात वाढले की ज्या कुटुंबामध्ये 5 चुलते होते. अशोक नायगावकर नावाचे थोडे विनोदी कवी आहेत, त्यांनी एकदा आपल्या मुलीला प्रश्न विचारला, तायडे तुला एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय माहिती का गं. ती म्हटली हो ना बाबा माहिती मला. मग ते म्हटले सांग बरं एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय. ती म्हटली जिथं पप्पा आणि मम्मी एकत्र राहतात ना त्याला एकत्र कुटुंब पद्धती म्हणतात. अशी एक वेगळी कुटुंब पद्धती आपण सगळे आता सध्या जगामध्ये बघतोय. पण 5
चुलत्यांच्या त्या एकत्र कुटुंबामध्ये सरांनी आपल्या सगळ्या भावंडांना, सगळ्या पुतण्यांना, आपल्या स्वतःच्या मुलांना, कन्या प्राध्यापिका आहेत, 2 मुलं इंजिनियर आहेत, खूप चांगला परिवार, पुतणेसुद्धा त्यांचे इंजिनियर आहेत, नातवंडसुद्धा इंजिनियर आहेत. आणि या आजींचे नातवंडसुद्धा मला सागरने सांगितलं की आमच्या आजीनंसुद्धा, ती स्वतः शिकलेली नसतानाही, अरे शिकलेल्या माणसांपेक्षा न शिकलेली माणसंसुद्धा यांनीच खरा समाज घडवलेला आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांकडे 2 मोठ्या डिग्र्या होत्या, बॅरिस्टर आणि डॉक्टरेट. पण जेव्हा धर्मांतर करायचं होतं ना 56ला, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणाचा सल्ला घेतला असेल? काही न शिकलेल्या गाडगे बाबांचा. हे बघा. आणि स्वामी विवेकानंद त्या काळात BA झालेले होते. स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण? रामकृष्ण परमहंस. पण ते कधीच शाळेत गेले नव्हते. आई त्यांना उडीत शाळेत न्यायची आणि ते शाळेमध्ये जाताना आईला मागं ओढायचे घराकडं आणि आईला म्हणायचे शाळेत गेल्यावर मला देव भेटेल का? देव भेटणार असेल तर मी शाळेत येतो. म्हणजे अशा अडाणी माणसांनी हा समाज घडवलेला आहे. बऱ्याचशा बायका खूप हुशार असतात, त्यांना कर्तबगार असतात, परंतु त्या शेतीमध्ये आपल्या त्या 4 भिंतीच्या संसारामध्ये अडकून पडतात. 3रा उमरा बाईच्या आयुष्यामध्ये येत नाही. हा शब्द माझा नीट ऐका सगळ्यांनी. 3रा उमरा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेने बाईच्या आयुष्यामध्ये आणून दिला. बाईच्या आयुष्यात 2च उमरे होते, माहेरचा उमरा आणि सासरचा उमरा. शाळेचा उमरा, शिक्षणाचा उमरा हा सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंनी बाईच्या आयुष्यामध्ये आणून दिला. म्हणून ह्या बिचाऱ्या खूप कर्तबगार असतात, परंतु छोट्या जगामध्ये त्यांचं कर्तृत्व आपण सगळेजण त्याला फारसा वाव देत नाही, स्कोप देत नाही. म्हणून ही माणसं आपल्याला छोटी दिसतात, पण ही माणसं छोटी नसतात. हीच माणसं खरी मोठी असतात की जी कुटुंबासाठी स्वतःला गाडून घेतात, अहोरात्र मेहनत करतात. तेव्हा ह्या 2 मातांच्या कर्तबगार हातांना, सरांच्या त्या सगळ्या शिक्षकी जीवनाला आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी सलाम करतो. आपण सगळ्यांनी आईच्या मायेनं माझे 2 शब्द ऐकून घेतले, त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. फक्त एक अर्ध्या मिनिटाची प्रार्थना आपण म्हणू, मी थांबेन आणि मग श्रद्धांजलीचा कार्यक्रम होईल. फार वेळ नाही झालेला, तसं काही घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण हल्ली लोक फार बिजी झालेत. मला एकाने विचारलं कशात बिजी असतात? म्हटलं BWW, बिजी विदाऊट वर्क. जो बिजी आहे त्यालाच विचारलं आणि तू कशात बिजी, त्यालाच सांगता येत नाही मी कशात बिजी. नुसता दावे करतोय, लग्न करतोय, पळतोय नुसता, नाही का? मी बिजी आहे, बिजी विदाऊट वर्क. कोणी बिजी नाही. चांगल्या कामाला वेळ काढायचा असतो आणि तो काढलाच पाहिजे, मी हक्काने सांगत असतो. नको तिथं घाई करण्याचं सुद्धा फार काही कारण नसतं. आणि इथून जाऊन आपण फार काही नाही, आता चौकात जाऊन कदाचित 1 तासभर चहाच्या हॉटेलात सुद्धा बसू शकतो. आपली गॅरंटी देता येत नाही आपल्यालाच, तेव्हा मी काय देणार? ही सगळी परिस्थिती आहे. आपण एक सुंदर प्रार्थना 4 ओळींची माझ्या मागे म्हणा. चांगली प्रार्थना ही रोज म्हणा, दिवसातून 1000 वेळा म्हटलं तरी चालेल, काही अडचण नाही. सोपी सुंदर प्रार्थना आहे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. घ्या भाऊ. काय नाही, एवढंच बरं आहे. हां कोण म्हणणार असेल ना म्हणून नाही, म्हणू द्या, म्हणून असेल ना. आपल्या जीवनामध्ये समर्पित करताना दोन्ही परिवारांचे नावे अत्यंत उंचावरती नेऊन ठेवले. त्याचं कारण असं आहे की आज ज्या सरांचा दशक्रिया विधी आहे, माझ्या माहितीप्रमाणे जुनी बरीचशी मंडळं इथं साईराव दादा ते सर्व इथे आहेत. त्या काळात त्यावेळेला जवळ्यातून बस सेवा कमी असायची आणि 2 टायमाचं जर जेवण पोच करण्याचं काम या विद्यार्थ्यांचं जर केलं असेल तर वाळीबा मामाने केलं असेल. कारण रोड
आज दिसतात ते नव्हते. कॉन्क्रिटीकरण नाही, डांबरीकरण नाही, खडीकरण नाही, अशा पद्धतीमध्ये कमीत कमी 200 विद्यार्थी जवळले असायचे आणि त्यांचा 2 टायमाचा डबा पोच करण्याचं काम खऱ्या अर्थानं वाळीवा मामांनी त्यावेळेला केलं. याचं स्मरण सुद्धा या प्रसंगी निश्चित करावं लागेल. कारण ते करत असताना, मुलं घडवत असताना मामींनी त्यांना अत्यंत महत्त्वाची ही साथ देण्याचं काम केलं. त्याचप्रमाणे शेतीच्या या काळ्या माईची सेवेत सुद्धा त्यांचं फार मोठं काम राहिलं. आणि हरिनाम सप्ताह जर असेल, मोहन भाऊनी किंवा अशोक मामांनी जरी पावती केली असेल किंवा मामांनी जरी केली असेल, तर मामींचे जी देणगी असायची ती वेगळी असायची, घरची वेगळी. परंतु ही माझी व्यक्तिगत माझ्या आयुष्यात कमावलेल्या या दानधर्म हा माझा असावा म्हणून त्याचे साक्षीदार सुद्धा आम्ही आहोत. त्यांना जाऊन आज 10 दिवस झाले. त्याचप्रमाणे दुसऱ्या आमच्या मामी अखंड सौभाग्यवती की कायम सौभाग्याचा मान घेऊन गेलेल्या आमच्या अंजनाबाई रामनाथ कडलक, त्या आजींच्या खऱ्या अर्थानं सुनबाई, त्या 1 दिवस आधी गेल्या. त्यांना खऱ्या अर्थानं आज 11वा दिवस आहे. त्यांच्या पक्षामध्ये रामनाथ मामा असतील, राजूभाऊ असेल, शशिकला अक्का असतील, डुबे ताई असतील, हे सर्व मुलं घडवण्याचं काम अत्यंत बिकट परिस्थितीमधून त्या काळामध्ये ह्या अंजना मामींनी केलेलं आहे. रामनाथ मामांचे वडील लवकर गेल्यानंतर सुद्धा खऱ्या अर्थानं जे त्यांना साथ देण्याचं काम हे अंजना मामींनी केलं. आणि आज त्यांचा सुद्धा प्रपंच, त्यांच्या घरामध्ये सुद्धा महाराजांनी सांगितल्याप्रमाणे 3 इंजिनियर आज काम करतात. हे इतकं मोठं कार्य या माऊलीकडून सुद्धा झालं. आणि त्यानंतर आज खऱ्या अर्थानं ज्यांचा सरांनी 2-3 वेळा उल्लेख केला, आमचे गुरुवर्य आदरणीय स्वर्गीय सोमनाथ काशीनाथ कडलक, तथा SK कडलक सर यांचा सुद्धा आज हा 10व्याचा कार्यक्रम आहे. आणि ह्या तिन्ही उभयतांच्या या अखेरच्या तिलांजलीच्या कार्यक्रमासाठी राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील प्रत्येक घटक हा उपस्थित आहे. प्रत्येक जण तळमळीने झालेला आहे. परंतु वेळेचा आणि मर्यादेचं काम असल्या कारणानं 1, 2 ते 3 श्रद्धांजली आपण घेणार आहोत. तर आलेल्या सर्व मान्यवरांना पुन्हा माझी विनंती राहील की सर्वांचे होते मी निश्चित तुम्ही मला क्षमा कराल, यात शंका नाही. SK कडलक सर यांचं कॉलेजचं जीवन झाल्यानंतर आणि BEd पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थानं सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाजामध्ये सरांना सर्व्हिस करण्याचा एक भाग मिळाला. आणि त्याचं कर्तृत्व आणि नेतृत्व खऱ्या अर्थानं आम्ही एक विद्यार्थी पेशातले विद्यार्थी म्हणून 1973 साली दत्त विद्यालयामध्ये सरांची नियुक्ती झाली. SK कडलक सर असतील, P सुर्वे सर असतील, VS सुर्वे सर असतील, त्याचप्रमाणे आपले असणारे SK क्षीरसागर सर असतील. एकाच वेळी सगळ्यांची ऑर्डर एकाच दिवशी आली आणि 10वीच्या वर्गाला आम्हाला लास्ट टीचर म्हणून आमचे कडलक सर हे आमचे वर्ग शिक्षक म्हणून आम्हाला राहिले. एक शिस्तप्रिय गुरुवर्य खऱ्या अर्थानं आज आपल्या सगळ्यातून हरपलेला आहे. मी आमच्या असणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं सरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. माझ्याकडं चिठ्ठी भरपूर मोठी आहे, परंतु प्रत्येकाला एक घटकाला एक बोलण्याचा चान्स या प्रसंगी मिळावा म्हणून सुनीताताई देशमुख या सरांच्या विद्यार्थिनी आहेत, त्या शिक्षिका आहेत आणि एक त्या विद्यालयामध्ये त्यांचं एक चांगल्या अशा पद्धतीचं कार्य त्या काळात घडलेलं आहे. म्हणून मी सुनीताताई देशमुख यांना विनंती करतो की आपण सरांना सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली व्हावी. आणि त्यानंतर आमचे गुरुवर्य आदरणीय SK क्षीरसागर सर यांना विनंती राहील की सर आपण आपल्या जोडीदाराला श्रद्धांजलीसाठी पुढे यायचं आहे.
केल्याबद्दल संयोजकाचे मी मनापासून आभार मानते. आजच्या या सरांच्या दशक्रिया विधीनिमित्त उपस्थित सर्व ग्रामस्थ, आदरणीय सर्व शिक्षक, आप्तेष्ट, नातेवाईक, कुटुंबीय आणि ज्येष्ठ या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज मी 1990 आमची 10वीची बॅच यांचे प्रतिनिधित्व म्हणून आदरणीय स्वर्गीय सोमनाथ कडलक सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी उभे आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुस्थोर मानावे की देवास्थोर मानावे, आधी वंदन हे कुणाशी करावे. मज वाटे गुरु थोर असे, तयाच्या चरणी काशी पंढरपूर दिसे. आदरणीय स्वर्गीय सोमनाथ कडलक सर हे आमचे वर्गमित्र. डॉक्टर सुनील कडलक हे अभियांत्रिकी कॉलेज अमृतवाहिनी येथे इलेक्ट्रिकल विभागाचे विभाग प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. त्यांचे ते परमपूज्य पिताश्री आम्हाला शिकवणारे समाजाभ्यास विषयाचे वर्गशिक्षक. खऱ्या अर्थाने सरांनी आम्हाला जे शिक्षण दिलं ते अतिशय उत्कृष्ट, सोप्या पद्धतीने आणि रंजक पद्धतीने दिलं. सरांनी अतिशय तळमळीने, अतिशय प्रामाणिकपणे आणि निष्ठेने शिक्षण क्षेत्रातील दिलेले योगदान कार्यनिष्ठेचे एक आदर्श उदाहरण म्हणावे लागेल. सरांनी जवळे कडलक, संगमनेर, रहीमपूर, त्यानंतर कोल्हेवाडी आणि शेवटी ते अंभोरे या गावी प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांचा शिक्षक ते प्राचार्य पदापर्यंतचा हा दिव्य प्रवास खरं तर खूप सर्वांना प्रेरणादायी ठरावा असाच आहे. सरांनी स्वतःमधील शिक्षक हा सदैव जपला. त्यांच्यातील एक सजग शिक्षक हा एक तळमळीने आणि प्रामाणिकपणे त्यांनी कार्य केलं. त्यांनी माणुसकी जपली, संवेदनशीलता जपली आणि सर्वांच्या अंतःकरणात एक सहृदय माणूस म्हणून स्थान मिळवलं. सरांनी एक सुफल संपूर्ण जीवन जगलं. त्यांच्यावर निरातिशय प्रेम करणाऱ्या त्यांच्या पत्नी, सहचारिणी यांचं प्रेम त्यांना शेवटपर्यंत मिळालं, त्यांची साथ त्यांना शेवटपर्यंत मिळाली. जेव्हा आम्ही रविवारी सरांच्या घरी मातोश्रींची आणि सुनील सरांची भेट घेण्यासाठी गेलो होतो तेव्हा त्यांच्याकडून अनेक आठवणी आम्हाला त्यांनी सांगितल्या. त्याचबरोबर त्यांचे जिवलग मित्र आदरणीय क्षीरसागर सर यांनी देखील अनेक आठवणी सांगितल्या आणि त्यांच्या या जिवलग मित्राविषयी आठवणी सांगताना आपसुकच त्यांच्या डोळ्यातील अश्रूंना वाट करून दिली. त्यानंतर सरांविषयी सांगायचं म्हटलं तर त्यांचे 3 अपत्य डॉक्टर सुनील कडलक सर, माननीय धनंजय कडलक आणि त्यांची मुलगी प्राध्यापिका ज्योती देशमुख हे अतिशय नम्र, विनयशील, कर्तृत्ववान आणि कर्तबगार असे मुलं त्यांनी घडवले. कारण सर स्वतः एक आदर्श शिक्षक, आदर्श समाजसेवक आणि आदर्श गुरु होते आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचे चिरंजीव आमचे वर्गमित्र डॉक्टर सुनील कडलक देखील अतिशय आदर्श शिक्षक, गुणवंत शिक्षक असे आहेत. कारण त्यांनी देखील शिक्षणासोबतच सामाजिक कार्य देखील ते करत आहे आणि त्याचं उदाहरण म्हणजे अकोले तालुक्यातील आदिवासी क्षेत्रामध्ये वाडी वस्तीवरील ठाकर समाजाच्या मुलांना शैक्षणिक स्कूल किट आणि क्रीडा साहित्य आमच्या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी वितरित करून हे सिद्ध केलेलं आहे. जसे सर शिक्षणासोबत सामाजिक कार्यामध्ये त्यांना मोठा मान होता, तसेच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सर देखील तसेच कार्य करत आहे. आणि सरांविषयी असं सांगावंसं वाटतं की सर, तुझी त्यागसेवा स्मरावी असी, तुझी कीर्ती होईल दाही दिशा,
अगा पुण्यवंता भल्या मानसा आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा. जिथे काल अंकुर बीजातले तिथे आज वेलीवरही फुले. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा. सरांनी अनेक विद्यार्थी घडवले, अनेक पिढ्या घडवल्या. त्यांचे विद्यार्थी आज अनेक शिक्षक आहेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, अनेक क्षेत्रामध्ये मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर आहेत. त्याचबरोबर त्यांनी एक आदर्श आणि चांगले प्रगतशील शेतकरी देखील घडवलेत. त्याचं एक उदाहरण म्हणजे आमच्या बॅचचे आप्पासाहेब राहटळ हे दुसऱ्या जिल्ह्यात औरंगाबाद जिल्ह्यात जाऊन एक आदर्श शेतकरी आणि प्रगतशील शेतकरी म्हणून आज त्यांनी नावलौकिक कमवलेलं आहे. मला आत्ता सूचना आलेली आहे की वेळ कमी आहे, आपला अधिक वेळ न घेता मी त्यांची एक शेवटची आठवण सांगेल की त्यांनी जी रंजक पद्धतीने आम्हाला शिकवलं होतं ते वा आ नाही वा ई हे दिशा शिकवण्याची त्यांची जी क्लुप्ती होती ती आज सगळ्यांना आठवल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. आणि शेवटी असं म्हणेल की अखंड मंडलाचार्य व्याप्तम एनम चराचरम तवपददर्शिता एनम तस्मै नमो गुरु तस्मै नमो गुरु. एवढे बोलून मी माझ्या भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आमच्या 10वीच्या बॅचतर्फे, माझ्या देशमुख कुटुंबियातर्फे आणि माझ्याकडलं कुटुंबियातर्फे सरांना, कैलासवासी सोने आजींना आणि अंजना आजींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. थांबते. रामकृष्ण हरी. यानंतर क्षीरसागर सर श्रद्धांजली वाहतील आणि त्यानंतर ज्यांचं ह्या परिवाराशी आणि ह्या जवळकडल्या गावशी अत्यंत कायम ऋणानुबंध राहिले असे सहकार महर्षी भाऊसाहेब संतोषी थोरात कारखान्याचे माजी चेअरमन आणि EDCC बँकेचे व्हाईस चेअरमन आदरणीय माधवरावजी कानोडे साहेब ही शेवटची श्रद्धांजली वाहतील आणि त्यानंतर पसायदान. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी सर्वच आपण दुःखदांत करणारे जमलेले आहोत. या ठिकाणी 2 मातोश्री राजेंद्र कडलक यांची माता आणि अशोक वाळवा कडलक यांची माता, त्याचप्रमाणे आमचे बंधू सोमनाथ सर या तिन्ही दशक्रिया विधी निमित्त आपण उपस्थित झालात. खऱ्या अर्थाने हा दुःखाचा प्रसंग आहे. उपजेले ते नाशे, नाशिले ते पुनर्दिशे, ऐशे घटका यंत्र परिभ्रमेगा. जीवनामध्ये हा क्रम चालूच राहणार आहे. तुकाराम महाराजांनी शेवटचे जे 12 अभंग पाठवले त्यामध्ये त्यांनी म्हटलं की हा जन्म मृत्यूचा जो फेरा आहे, हा पाप पुण्याचा फेरा आहे, रजतम सत्वगुण जे आहे, त्यामुळे जीवन हे अतिशय दुःख झालेलं आहे. या ठिकाणी माझे मित्र सोमनाथ सर, मी सातत्याने त्यांच्या समवेत होतो. साधारणतः इसवी सन 64-65 साली त्यांची भगिनी रेशमताई आणि हे पेटीट हायस्कूलला आले. त्यावेळेस जवळकडलं या ठिकाणी सुविधा नव्हती आणि त्यांचं शहरात आगमन झालं तेव्हापासून माझा परिचय होता. त्यांचे चुलते जगन्नाथ मास्तर हे भविष्यदृष्टी होते, शिक्षणाची ओढ त्यांना होती. तर या संपर्कामध्ये आम्ही 1973 पासून काही मंडळी बाहेरून येत होती. त्यावेळेस आमचे गुरुवर्य आदरणीय सगोवाशी रामराव सर अतिशय शिस्तप्रिय मुख्याध्यापक होते आणि त्यांनी हा सर्व स्टाफ घडवला. आदरणीय डॉक्टर आलेले ठिकाणी, तर त्यांनी हा सर्व स्टाफ घडवला. आमचे सोपान सर, वसंत सर, राजाराम सर, त्या काळामध्ये उडले सर हे डोंगरगावरून येत होते. सोनवणे ST हे केलोरवरून येत होते.
आणि आम्ही सरांच्या घरी मुक्कामाला थांबायचो. त्या काळातला काळ म्हणजे आजच्यासारखा डब्याचा नव्हता. फडक्यामध्ये भाकरी आणायच्या. आबा होते, आबा म्हणजे सोमनाथ सरांचे वडील. त्यांनी आम्हाला एकदा सांगितलं, जर तुम्ही घरून डबे आणणार असाल, भाकरी आणणार असाल तर इथं जागा नाही तुम्हाला. डबे न आणता या ठिकाणी यायचं. दर शुक्रवारी त्यांच्या घरी जेवायचं. असं त्यांच्या वडिलांचं एक वक्तव्य होतं आणि एवढी आपुलकी होती. ते कुटुंबात मुळात अतिशय आपुलकीदार असं होतं आणि त्या कुटुंबाशी आमचा सातत्याने संबंध आलेला आहे. तर अशा या दोन्ही मातोश्री आणि आमचे बंधू सोमनाथ सर या निमित्तानं मी त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात सहभागी आहे. त्याचप्रमाणे आमचा सह्याद्री विद्यालयाचा सर्व स्टाफ या दुःखात सहभागी आहे आणि माझ्या शब्दांना मी या ठिकाणी विराम देतो. सर, खऱ्या अर्थानं आपली प्रत्येक घराघराशी नाळ जोडलेली आहे आणि बऱ्याच दिवसानंतर अध्यापनानंतर परत तुमचे आमच्या कानावरती शब्द ऐकायला मिळाले. असे शब्द परमेश्वराने कायम आमच्या कानावरती ऐकायला मिळो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. कारण मागच्या वर्षी वका देशमुख सर गेले, त्याआधी उगले सर आणि आज SK कडलक सर, यानंतर ॲडव्होकेट कानवडे साहेब. हरिभक्तीपरायण बोर्डे सर आणि उपस्थित सर्व शोकाकुल बंधू आणि भगिनी, कैलासवासी अंजनाबाई, कैलासवासी सोनाबाई आणि आमचे मित्र कैलासवासी सोमनाथ कडलक सर, या तिघांचा या ठिकाणी तिलांजलीचा कार्यक्रम आहे. खरं म्हणजे बरंचसं सांगितलं गेलं आहे, परंतु फडकन भाकर हे ज्या वेळेला क्षीरसागर सर यांनी सांगितलं त्या काळातले मला दिवस आठवले. आपल्या पश्चिम भागाची सारी मुलं साधारण अकोल्या नक्याच्या भोवती राहिली. सोमनाथ सरांना आम्ही इतके हाल, इतका त्रास, फडक्यात भाकरी बांधलेली फक्त चटणी असायची, दुसरं काही नाही. खूप अडचणीतनं ह्या त्या काळामध्ये ज्यांनी शिक्षण घेतलं, ज्यांनी स्वतःला गाडून घेतलं, त्यांचे परिवार आज वेगळ्या उंचीचे उभे आहेत. खरं म्हणजे सोमनाथ सरांनी सुद्धा जो त्याग केला जीवनामध्ये, तिथे सांगितलं गेलं त्याची पुनरावृत्ती मी करणार नाही. परंतु एकत्र कुटुंब सांभाळताना सर्वांना बरोबर घेऊन चालणं, तो शिवावी बहुतांशी अंतरे भाग्य येते तदनंतरे, हे जे दिवस त्यांना पाहायला मिळालं, या माणसाने त्या काळच्या स्वतःला काढूनच घेतलेलं पायाचं काम केलेलं आहे. आणि म्हणून आज त्यांचे सारे परिवार अतिशय उत्तम पद्धतीने उभे आहेत. खरं म्हणजे त्या दोन मातोश्री ज्या आहेत त्यांनी सुद्धा खूप कष्ट केलेले. सरांनी ते सांगितलं, खूप छान सांगितलं, किती कष्ट, त्याला पारावारा नाही. आणि त्या काळामध्ये तर कुठलीच सुविधा नसायची. दळायचं जात्यावर पहाटे 5ला उठायचं, दळता दळता अंगाला घाम यायचा. एवढ्याही थंडीमध्ये त्या मातांचं अंग ओलचिक व्हायचं. मला चांगलं आठवतं, लहान मुलं हे रडत उठायची, एकाला मांडीवर घ्यायची, हाताली ते रडत असायची. ते झाल्यानंतर दिवसभर काम, परत मग भाकरी थापायच्या, त्यांना जेवू खाऊ घालायचं. त्या काळातही आम्हाला जे शिकवायला किंवा भाकरी बांधून द्यायचं त्या पहाटेच द्यायचं. 7 वाजता 6 वाजता गाडी असायची किंवा काही माणसं घेऊन जायचे, पोच करायची. इथे सांगितलं गेलं वाळीबाबांनी. तर ह्या साऱ्या प्रकारातनं त्या मातांचं जे कष्ट आहे त्याला खरं म्हणजे सीमा नसायची. सीमा किती कष्ट, सरांनी तरी काही लाखाचा आकडा सांगितला, तर तो माझ्या मतानं अपरिमित मूल्य असणारं त्यांचं कष्ट होतं. आणि म्हणून आज त्यांना म्हणजे देवाच्या समान ही सारी माणसं होती त्या काळातली, असं माझं मत. सरांनी तर सांगितलं की बुवा
अडाणी माणसं ही फार शहाणी असतात ते खरं आहे. वसंतदादासारखा 4थी शिकलेला माणूस, त्यांनी मेडिकल दिलं, इंजिनिअरिंग दिली मुख्यमंत्री असताना, आणि आज आपल्याकडं जे डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, ही जी मुलं शिकलेली आहेत, हे त्या कमी शिकलेल्या माणसांची देण आहे, एवढं लक्षात ठेवा. पावसाळ्यात थोरात सुद्धा काही जास्त शिकलेले नव्हते, परंतु जो त्याग, जे काम त्यांनी आयुष्यभर केलं, उभारणीचं काम केलं, त्याला खरंच तोड नाही. म्हणजे आपल्या घरातल्या ह्या माता, आपले वडील यांनी सुद्धा खूप कष्ट केले, अतोनात कष्ट, आणि म्हणून त्यांना वंदन करावं तेवढं थोडं. सोमनाथ सरांच्या तर खूप आठवणी, आम्ही खूप चांगले मित्र होतो बऱ्याच दिवसापासून, म्हणजे शाळेपासून. आता मध्ये मध्ये थोडंसं त्यांचं कार्य वेगळं, माझं वेगळं असल्यामुळं साधारणतः भेट होत नसायची, परंतु एक जिव्हाळा, एक आपुलकी, खरं मित्रप्रेम ज्याला म्हणतात, ते सततपणानं भेट झाल्यावर आमच्याकडे होतं. म्हणून त्यात जास्त वेळ न घेता मी आपल्या सर्वांच्या वतीने, त्याचबरोबर जिल्हा सहकारी बँकेचे आमचे सर्व सहकारी, चेअरमन, संचालक, सर्व अधिकारी कर्मचारी, आपल्या सर्वांचे नेते, माजी मंत्री माननीय बाळासाहेब थोरात यांच्याही वतीनं ह्यांनाही मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, आणि भगवंतानं त्यांना आपल्या स्वरूपामध्ये सामावून घ्यावं अशा पद्धतीची प्रार्थना मी आपल्या साऱ्यांच्या वतीने यांच्याकडे करतो. सांगतो. धन्यवाद. यानंतर सह्याद्री बहुजन विद्यार्थी समाजाचे अध्यक्ष आणि जयवंत चळवळीचे प्रणेते आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब हे भावपूर्ण श्रद्धांजली वाटतात. पंतप्रधान उपस्थित सर्व शोभातील बंधू भगिनी, त्यांचे आप्तेष्ट आणि स्नेही आदरणीय सोमनाथजी सदस्य आहेत, ते सदस्य त्याचप्रमाणे मातोश्री वनिता पल्लव, त्याचप्रमाणे मातोश्री सौ मंडळी रामदास पल्लव, लक्ष्मीना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत. ते सर्वांनी सोमनाथसरांचे सांगितलं, मी पण पाहिलेले फार जवळून संबंध आला, आणि आदरणीय साहेब थोरातांच्या आत्या कोकणीला गेले होते, आणि तेव्हा त्यांचा नातेसंबंधही होता, आणि सर खूप त्या नात्याबद्दल त्यांना खूप जिव्हाळाही असायचा, आणि दुर्गा सर्वांच्या त्या ठिकाणी होता. असे म्हणजे नात्याने तर होते, परंतु त्यांचा स्वभाव इतका चांगला होता. म्हणजे सादर सरांनी मी ऐकलं सांगितलं त्यावेळेस केलेलं वर्णन, त्यावेळेस जिव्हाळा, ते सर्व त्या काळाच्या युगामध्ये ते चाललेलं अशी चांगली व्यक्ती होती. खूप मोठं योगदान आपल्या सर्व या वास्तवाला दिलं आहे. आणि खरं एक कसं असतं की आपण आपलं कुटुंब असेल किंवा आपलं जो इतिहास असतो तो नेहमी आपण डोळ्यासमोर ठेवतो. आपल्याकडे ती पद्धत जरा कमी आहे, आणि जर आपल्याला भविष्यकाळ घडवायचा असेल तर ह्या सर्व कुटुंबापासून अनेकांना माहीत नसतं. पंजोबाचं नाव सुद्धा पटकन सांगतात, आणि त्याच्या पुढे खापर पंजोबाचं शक्य नाही. तर प्रत्येकाने एक छोटंसं पुस्तिका आपल्या कुटुंबाची लिहिली पाहिजे, कारण की येणाऱ्या पुढच्या पिढी आहे त्यांना समजलं पाहिजे की आपल्या आजोबांनी, आपल्या आजींनी त्यामध्ये एक शहाणपण पण आहे. म्हणजे शिकलेले मोठे तर मी नाही शिकलेले, परंतु मोठं शहाणपण त्यांच्याकडे होतं, आणि नैतिकता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज गुरु असतात ती नैतिकता त्यांची होती. शेजाऱ्याचं काही घ्यावं, त्याचं काही आपल्याला मिळावं असं त्यांना करूच वाटत नाही. असं ते नेहमी संस्कार आपल्याला पाहिजे, दुसऱ्याचं काही घेऊ नको असं
आलेल्या सर्व पाहुण्यांना आणि ग्रामस्थांना विनंती आहे, तिलांजलीचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण सर्वांनी आढळेश्वर देवस्थानमध्ये जेवण करूनच जावं, ही सर्वांना कळकळीची आणि नम्रतेची विनंती.